स्त्रियांसाठी सगळ्यात घातक काही असेल तर ते म्हणजे उपासमार. ऑन कॅमेरा मी सांगते, पण हेही होतं. जर हे तुम्हाला होत असेल तर ते खूप नॉर्मल आहे. हसता हसता थोडीशी शू होणं. सोशल मीडियावर पण खूप ठिकाणी एकीकडे सगळे असे की म्हणजे घाबरवण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसरीकडे असंही सांगणारी लोक आहेत की नाही हे नॉर्मल आहे, माझे केस आता कोरडे झालेत पेक्षा माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय हे जास्त इम्पॉर्टंट. न्यूट्रिशनिस्ट म्हणून तुझं HRT विषयी काय मत आहे? आपल्याकडे कसं आहे ना, हॉर्मोन आणि स्टिरॉइड या दोन गोष्टींना सगळे खूप घाबरतात. आणि हाही विचार असतो की ह्याचे लॉंग टर्म परिणाम किंवा दुष्परिणाम आपल्याला आता माहित नाहीये. पुरुष जेव्हा वय त्यांचं वाढायला लागतं त्याबरोबर होणारे प्रॉब्लेम जे त्यांना व्हायला लागतात त्याची औषधं आपण सर्रास एक्सेप्ट करतात सगळे. स्त्रियांची रजनिवृत्तीची औषधं यायला लागली. आपल्यासोबत आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. यांची 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा आहे. आणि आपले वॉर्डरोब पार्टनर्स आहेत प्रथा साडीज. ही मी जी साडी नेसली आहे ती पण प्रथाचीच आहे. आणि अशीच एक सुंदर साडी आपण अमितासाठी गिफ्ट देणार आहोत. अमिता, ही तुझ्यासाठी. थँक्यू. अरे वा, सुंदर एकदम. ब्युटिफुल. बर्वा स्किन थेरपी. गाईच्या तुपापासून बनवलेली ही प्रॉडक्ट्स आहेत. अतिशय नॅचरल आहेत आणि अतिशय सुंदर आहेत. मी स्वतः ही रेग्युलरली वापरते. तुलाही खूप आवडते. थँक्यू. वा वा वा, लॉट्स ऑफ गुड. व्हेरी नाईस प्रोडक्ट. छान आहेत. वापरलेस ना? खूप छान आहे. आरपारच्या वुमन की बातच्या पुढच्या एपिसोडमध्ये मी विभावरी देशपांडे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. लहान असल्यापासून आपल्याला ना घाबरवण्यासाठी काही काही कॅरेक्टर्स क्रिएट केलेले असतात. त्यातला एक महत्त्वाचा बागुलबुवा. आणि आपण जसे मोठे होतो आणि जेव्हा स्त्रिया मध्यमवयीन होतात तेव्हा एक मोठा बागुलबुवा आपल्यासमोर येऊन उभा राहतो, जो माझ्यासारख्या माझ्या अनेक मैत्रिणींच्या समोर आहे. तो बागुलबुवा म्हणजे मेनोपॉज. नाही, घाबरायचं कारण नाही आहे, कारण आपण त्याच भीतीविषयी, त्याच एका अवस्थेविषयी आज जाणून घेण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी भेटणार आहोत आहारतज्ञ म्हणजे क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे यांना. हाय अमिता. हाय. वेलकम. व्हेरी मच वेलकम. आज लाईक आय सेड, एक भीती, मेनोपॉज या शब्दाविषयी जी एक भीती आहे त्याविषयी आपण विस्तृत बोलावं असं मला वाटतंय. की त्याची मेडिकल रिझन्स काय आहेत, या एका स्थित्यंतरामागे हॉर्मोनल चेंजेस काय होतात आणि त्यासाठी फिजिकली मेंटली आपण कसं तयार राहिलं पाहिजे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे या संदर्भात आपण गप्पा मारू. म्हणजे माझा असा अनुभव आहे की आत्तापर्यंत माहीत पण नव्हता हा शब्द. म्हणजे आपल्या आयांच्या पिढीपर्यंत तर माहीत पण नव्हतं की मेनोपॉज म्हणजे काय. म्हणजे पिरियड संपतात हे माहिती असतं, पण त्याच्यात नक्की काय होतं, स्त्रीची मानसिक भावनिक अवस्था त्यावेळेला काय असते, बाई कशा कशातनं जाते, याविषयी काहीही अवेअरनेस बायकांच्या मनात पण नव्हता. साधारणपणे आता आजकाल ही खूपच चिडते, आता अचानक हिला काय झालं वगैरे इतपतच चर्चा व्हायची. हल्ली काय माहित नाही, काहीतरी घडलंय वगैरे. आणि आता थोडंसं असं झालंय की मीडियामुळे, सोशल मीडियामुळे, इन्फ्लुएन्सर्समुळे, या सगळ्यामुळे त्याचा एक मोठा बागुलबुवा तयार झालाय. एक देर इज अ बिग फिअर अराउंड दिस बिग वर्ड. त्यामुळे आपण त्याच्या जवळ जायला जेव्हा जातो, पेरिमेनोपॉझल जेव्हा असतो किंवा आपल्याला वाटतं आपण आहोत, तेव्हापासून ही भीती आपला पिच्छा पुरवते. आणि तेव्हा नक्की काय करायचं हे कुणालाच कळत नाही, हाऊ टू डील विथ इट. आणि सगळीकडनं वेगवेगळ्या सजेशन्सचा आणि माहितीचा एक भडीमार आपल्यावर होत असतो. त्यामुळे मला हा विषय आपण चर्चेला घ्यावा आणि तुझ्याकडनं, कारण यू आर नोन फॉर बस्टिंग मिथ्स. आणि आय हॅव रिअली एन्जॉयड दॅट. तुझं पुस्तकही मला खूप आवडतं आणि तुझे पॉडकास्टही मला खूप आवडतात. तर म्हणून या निमित्ताने आपण ह्या विषयावर बोलावं यासाठी आज आम्ही तुला आमंत्रित केलंय. आणि मला खात्री आहे की माझ्या अनेक मैत्रिणी अशा आहेत आणि जरूर मित्रांनीही हे पाहावं, कारण त्यांनाही हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे जरूर हा एपिसोड पण बघा, लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा. सो लेट अस स्टार्ट. मला सांग, मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती ज्याला म्हणतात, काय होतं एक्झॅक्टली क्लिनिकली? एक तर आधी मेनोपॉजला जो तू बागुलबुवा म्हणालीस, घाबरायची काहीच गरज नाही. आपण सपोज अगदी बाळ असतो, त्याचे वयात जेव्हा येतो, किशोरावस्थेत जेव्हा येतो, त्याला घाबरतो का? आपण Correct. त्याच्याकडे किती पॉझिटिव्हली बघतो. नाही, वाढत्या वयात आहे, आता मोठे होतोय, किंवा त्याच्यानंतर पुढे पण जेव्हा वेन यू बिकम अन अडल्ट, तर त्याच्याहीकडे कोणी अरे बापरे आता म्हणजे आपण प्रौढ झालो, आता काय होणार, असं काही कोणी तसा विचार नाही करत ना. तसंच मेनोपॉज सुद्धा हा एक ट्रान्झिशन आहे, की म्हणजे आता रजोनिवृत्ती तुमची होणार म्हणजे काय होणार, तर पिरियड जाणार. ते का होतंय? आपण जेव्हा जन्माला येतो, प्रत्येक स्त्री जेव्हा जन्माला येते तेव्हा एक मर्यादित अशी एवढी बीज आपल्या म्हणजे एग्ज असतात म्हणजे ओव्हरीजमध्ये, ठीक आहे. आणि ॲज वी ग्रो ओल्डर म्हणजे मोठे होतं तसतसे ते जे बीज आहे किंवा ओव्हरी मधली जी अंडी आहेत, एग्ज आहेत, ती कमी कमी व्हायला लागतात. मग ते कमी होतात, ते संपतात, तेव्हा पाळी येणं बंद होतं आणि त्याला रजोनिवृत्ती म्हणतात. आता फरक असा आहे की फक्त जसं बघ आपण वाढत्या वयात म्हणजे मुली जेव्हा मोठ्या होतात, आता त्यांची पाळी जेव्हा सुरू होते, तर तेव्हा पण खूप बदल होतात बघ शरीरात. म्हणजे त्यांच्या मानसिक सुद्धा बदल होतात, मोठ्या होत असतात, आपल्या शरीरात खूप बदल होतात. तसेच मेनोपॉज मध्ये सुद्धा बदल होतात. कारण जसं किशोरावस्थेत येणं हे एक ट्रान्झिशन आहे, तसंच मेनोपॉज म्हणजे तुमचं अचीव होणं हेही एक ट्रान्झिशन आहे. बरोबर. त्यामुळे पहिली गोष्ट, त्याला घाबरायची काही गरज नाहीये. अवेअरनेस महत्वाचं आहे, त्याच्याबद्दल आपण एक जाणीवपूर्वक त्याच्यासाठीची काळजी घेणं किंवा सगळ्यांनी त्याचा विचार करणं हे खूप महत्वाचं आहे, पण घाबरायची गरज नाही. आणि रजोनिवृत्ती जेव्हा होते तर तेव्हा म्हणजे असं नसतं की आज मी उठले आणि झालं, स्विच ऑफ नाही, बटन बंद केलं, हे झाली आता रजोनिवृत्ती, मग संपलं, दुकान बंद करून आय विश घरी जा. तर अनफॉर्च्युनेटली, कारण हा खूप त्या मनाने तसा कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. आणि जसं आपण वयात येताना पण खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस असतो, खूप हळूहळू बदल होत असतात. म्हणजे एकदम अचानक आपण 18 वर्ष, आणि मानसिक बदल पण खूप खूप जो शारीरिक, मानसिक, आपल्या वागणुकीतले बदल, आपल्याला खाण्यापिण्यातले आवडीनिवडीतले बदल जे होत असतात किंवा आपली शक्ती वाढण्यातले बदल असे जे होत असतात, तशाच प्रकारचे सर्वांगी बदल आणि मानसिक सुद्धा हे मेनोपॉज मध्ये होतात. आणि ते का होतं? कारण जसं आपण मेनोपॉज कडे जातो, ते म्हणजे ॲज वी आर गोइंग टुवर्ड्स मेनोपॉज, की आता साधारणपणे 40 लोकांना असं वाटतं की आपण 40शीत आलो म्हणजे आता जरा मेनोपॉजची सुरुवात झाली. ठीक आहे. पहिलं तर हे चूक आहे, ही समजूत. ओके. आपल्या देशात मेनोपॉजचं वय साधारणपणे ऑन अन ॲव्हरेज 45 आहे. अच्छा, ठीक आहे. इंडियन बायका म्हणजे भारतीय स्त्रियांचं जी रजोनिवृत्तीचं वय हे सर्वसामान्यपणे 45 पिरियड्स थांबणं एंटायर, मेनोपॉज अचीव्ह होण्याचं जे वय आहे, रजोनिवृत्तीचं वय. ठीक आहे. पण आणि त्यामुळे पेरिमेनोपॉज की म्हणजे तुमची रजोनिवृत्तीकडची वाटचाल जी आहे ह्याची सुरुवात 10 वर्ष आधी होते. 10 म्हणजे 35च्या आसपास. 35च्या आसपास. ओके. आणि त्याच्याही आधी एक जरा म्हणजे आपण म्हणतो ना की आता आपण हॉर्न वाजवून आता मी येते असा इंटिमेशन खूण देणारी, म्हणजे तो त्याला म्हणतात प्री मेनोपॉज, जो साधारणपणे 30शीत येतो. अच्छा, प्री आणि पेरी पण वेगळे आहेत. हो. प्री मेनोपॉझल चेंजेस म्हणजे काय असतात, तर जर तुला आठवत असेल तर आपण 25शीत किंवा 30शीत जेव्हा असतो तर तेव्हा असं कधी कधी नाही, हल्ली ह्या महिन्यात माझा पिरियड स्किप झाला, काही कारण नव्हतं किंवा लवकर आला किंवा वेगळा, म्हणजे लाईक यु नो पाळीचा माझा जो अनुभव होता तो थोडा वेगळा होता. एखाद्या महिन्यात खूप जास्त चिडचिड झाली, एखाद्या महिन्यात नाही. असं हे जे फरक आहेत किंवा वजनातले फरक जे व्हायला लागतात असे की 30शीच्या पुढचा आपण इफ यू लुक ॲट इट वजनात अगदी, तर असे जे फरक आहेत त्याची सुरुवात ऍक्च्युली 30-35 वर्षाच्या वयातच होते. ओके. ठीक आहे.
आणि आणि परत ह्याचा अर्थ हा नाही की आता म्हणजे कारण असाही एक विचार होतो ना की आता परवाच एका पेशंटचे मी म्हटलं 35ची होती ती आणि तिला सिम्पटम्स होते काही काही असे मेनोपॉजचे. काय सिम्पटम्स असतात ते आपण बोलूया त्याच्याबद्दल, पेरिमेनोपॉजचे. ठीक आहे. तर आता ती म्हणे की अमिता माझं आत्ताच लग्न झालंय, 35 वर्षाची आहे, तू म्हणते की मला पेरिमेनोपॉज आहे. बापरे. हा, आणि हे होऊ शकतं कारण आता लग्न बरेच उशिरा होतात. होतात. बरोबर. तर त्यामुळे असं जर आपण पाहायला गेलं तर 35च्या बाईला जर आणि तिचं आत्ताच 2 वर्ष आधी लग्न झालं असेल, तिला आपण सांगणार की तुला पेरिमेनोपॉजची तयारी करायला पाहिजे very किंवा traumatic. त्याचा विचार करायला पाहिजे. हे खूप म्हणजे भीतीदायक आहे. अगदीच. कोणीही घाबरेल त्याला. अगदी. मग आणि सांगण्याचा हे मागचा उद्देश हाच की त्याला घाबरायची गरज नाहीये. पण पेरिमेनोपॉज हा अटळ आहे, जसा मेनोपॉज अटळ आहे. करेक्ट. ओके. प्रत्येक स्त्रीला, आणि आजच्या तारखेला आपण वी आर मोर दॅन 50% ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन. ओके. त्यामुळे जगाच्या अर्ध्या पॉप्युलेशनला हे होणारच आहे. ओके. त्याला इलाजच नाहीये म्हटल्यावर त्याच्याबद्दलचं अवेअरनेस आणि त्याच्यात काय होतं ह्याची आपण तयारी आपण केली पाहिजे. मग आता ती तयारी तुम्ही कशी करणार? आता मार्केटिंगला च्या आहारी नाही जायचं, कारण आय थिंक म्हणजे एक परवाच एक कोटेशन, एक कोट वाचलं बरं का, की ज्याच्यात ते म्हणाले की जर एखाद्या स्त्रियांच्या जर लक्षात आलं की त्यांना कुठल्याही गोष्टीची म्हणजे कुठल्याही बाबतीची भीती वाटणं जर त्यांनी सोडून दिलं किंवा जगाची पर्वा करणं जर सोडून दिलं तर ह्या जगातलं जे काही कॅपिटलिझम आणि मार्केट आहे ते सगळं कोसळेल. हाऊ डू यू प्रिपेअर फॉर पेरिमेनोपॉज ह्याविषयी थोडंसं सांगा. बघ, मनाने तयारी आधी करायची म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला ऍक्शन घ्यायच्या आधी आपण त्याची माहिती गोळा केली पाहिजे की आता पेरिमेनोपॉज म्हणजे नक्की काय होणं मला अपेक्षित आहे किंवा काय होऊ शकतं. ओके. की आता जर आपल्याला माहिती आहे की रस्त्यानं आपण वाहनांकडे न बघता जर मी रस्ता ओलांडला तर माझा ऍक्सिडेंट होऊ शकतो. करेक्ट. तसंच आता वाहनांकडे बघायचं, ही माहिती आपण गोळा केली की नाही. तर तसंच आपण पेरिमेनोपॉजच्या बाबतीत सिम्पटम्स काय असतात हे जर आपल्याला माहिती असेल तर मग आपण त्या दिशेनं तसं प्रिपरेशन करू शकतो. आता तुला सांगायचं म्हणजे की आता पेरिमेनोपॉजचे सिम्पटम्स जे आहेत 75च्या वर सिम्पटम्स आहेत. ठीक आहे. आणि मी नेहमी गमतीत असं म्हणते की पेरिमेनोपॉज म्हणजे आता जसं आपण पॉडकास्टला इथे यायचंय, ठीक आहे, शूटसाठी आता कपाट उघडलं, कपडे घालायचे. आज मला थंडी पण वाजते, माझा मूड पण बोर आहे, पण मला छान पण दिसायचं, बॅड हेअर डे पण मला बॅड हेअर डे पण आहे, पण इथले कर्ज माझे नीट दिसत आहेत, पण लाईक असं खूप असं मिक्स्ड बॅग असतं. करेक्ट. आणि रोजच आपण वेन वी आर पेरिमेनोपॉझल किंवा जेव्हा आपल्याला हे बदल दिसायला लागतात, रोज नवीन काहीतरी प्रकार सुरू असतो. आणि त्याच्यात म्हणजे इट्स लिटरली लाईक ट्राईंग टू रन वेअरिंग न्यू शूज एव्हरी डे. रोज नवीन. रोज मी जर बदलून बूट घालून, वेगवेगळे बूट घालून किंवा चप्पल घालून जर मी पळायचा प्रयत्न केला तर मला कसं पळता येणार आहे, राईट? आणि म्हणून तसं होऊ नाही म्हणून तुम्ही काय करणार, आधी अंडरस्टँड द सिम्पटम्स. आता पेरिमेनोपॉजचे सिम्पटम्स काय असतात? सगळ्यात पहिला सिम्पटम जो असतो किंवा सगळ्यात पहिला परिणाम हा एक तर आधी समजून घेऊया की पेरिमेनोपॉज मध्ये काय होतं. एस्ट्रोजेन हा जे आपलं हॉर्मोन आहे तर एस्ट्रोजेनची लेवल जी आहे ती कमी व्हायला लागते. आणि सगळ्यांना असं वाटतं की एस्ट्रोजेन हे अगदी साधं सरळ सोपं की कमी होणार म्हणजे इथून ते शांतपणे खाली जाणार सरळ रेषेत असं वाटतं. असं ते अजिबात जात नाही. एखाद्या स्त्री इतकंच एस्ट्रोजेन सुद्धा कॉम्प्लेक्स असतं. क्वाईट नॅचरली. राईट. सो त्याचा अर्थ काय की मग ते कधी म्हणतं की नाही आज मैं ऊपर आसमान नीचे, ते कधी वर जाते, कधी एकदम खाली जाते, कधी म्हणतंय आज मूड नाही, जा आज मी स्टडी लेवललाच राहणार आहे. ओके. मग कधी म्हणतं की आज काय करूया, थोडं टेस्टोस्टेरोनला पण जागा करूया का, मग एकदम फुल पॉवर वाटणार आपल्याला. असे जेव्हा बदल होत असतात, फ्लक्च्युएटिंग होत असतं, तर तेव्हा आपण बघ आता गाडी रस्त्याने जर खडबड चालली आहे तर मग आपण काय करणार आहे, स्टिअरिंग घट्ट धरून ठेवणार. करेक्ट. राईट. स्टिअरिंग नाही हलू द्यायचंय. स्टिअरिंग काय आहे, तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइज, तुमची लाईफस्टाईल, झोप, हे स्टिअरिंग धरून आहे. हे कसं मॅनेज करायचं त्याबद्दल आपण बोलू. पण हे समजणं सगळ्यात महत्वाचं आहे की पेरिमेनोपॉजचे सिम्पटम्स जे आहेत ते वेगवेगळ्या आपल्या
पैलूंवर म्हणजे आपल्या आरोग्याच्या वेगवेगळ्या पैलूंवर काम करत असतात. सगळ्यात आधी आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. ओके, असं आपल्याला वाटतं की मेनोपॉज पेरिमेनोपॉजचं पहिलं सिम्पटम म्हणजे काय, मी म्हणतात हॉट फ्लॅशेस. आता हॉट फ्लॅशेस जे आहे हे फक्त 10% बायका रिपोर्ट करतात. अच्छा, ते पण खूप नंतर. ओके, म्हणजे सुरुवातीचे पेरिमेनोपॉजचे सिम्पटम्स काय असतात की ब्रेन फॉग. ब्रेन फॉग म्हणजे काय, एक तर 80 ते 90% बायका ब्रेन फॉग हा रिपोर्ट करतातच. ओके, आणि म्हणजे काय की मी दूध ऑर्डर करायचं होतं म्हणून ऍप उघडलं पण विसरले, दूध सोडून बाकी सगळं ऑर्डर केलं. खरंच नाव चेहरे, एक मिनिट, अरे ते त्याचं ते काय झालं, त्यांनी तो आला होता आणि मग काय, आणि आपण आईकडे बघून अगं काय म्हणतीये, कोण तो, काय तो, करेक्ट, राईट, ब्रेन फॉग आहे. किंवा खोलीत आले आणि मी कशा का आले, कोणाला सांगणार तुम्ही हे? हो ना, प्रत्येक बाईला होत असतं. हा ब्रेन फॉग आहे. म्हणजे मला अनेकदा लिफ्ट मधून बाहेर पडले, उजवीकडे गेले डावीकडे गेले, तर परत येताना डावीकडे जायचं उजवीकडे जायचं, हे आय गेट लॉस्ट. हा, आणि असं काही नाही की तू विसरली असते का, तुला माहिती नाही. आपल्याला विस्मरण होतंय का काय असंच. बरं, आणि तुला दुसरी गंमत सांगायची म्हणजे प्रत्येक बाईला असं वाटत असतं की हे फक्त मलाच होतं. कोणी बोलत पण नाही ना त्याच्याविषयी. सगळ्यांना होत, सगळ्यांना, म्हणजे हे तुलाही होत आहे, मलाही होत आहे. ओके, आपणही कितीतरी वेळा असं केलेलं आहे की अरे जे आणायला गेलो ते सोडून बाकी घेऊन आलो किंवा नुसतेच परत आलो, कारण आपण विसरलो. तो ब्रेन फॉग हे आधी होतं. मूड स्विंग्स, कारण ब्रेनशी रिलेटेड जे जे काही आहे, एस्ट्रोजनचे खूप जास्त रिसेप्टर्स आपल्या ब्रेनमध्ये पण असतात. आणि जसे बाकी आपल्याला वाटतं एस्ट्रोजन म्हणजे ओव्हेरियन फंक्शन की ओव्हरीजशीच फक्त लिंक्ड आहे, मग त्याचा काय इम्पॅक्ट आहे तो फक्त रिप्रोडक्शन, पण तसं नसतं. एस्ट्रोजनचे जे रिसेप्टर्स आहेत ते सगळीकडे असल्यामुळे प्रत्येक एकूण एक सेल जो आहे आपला किंवा एकूण एक सिस्टम इम्पॅक्ट होते एस्ट्रोजनच्या वरखाली ह्या प्रकारामुळे. ओके, सो इट्स सम पीपल हॅव ऑल्सो कॉल इट द डान्स ऑफ एस्ट्रोजन. एस्ट्रोजन तांडव करते. ओके, डायजेशन पण अफेक्ट होतं, सगळं. सो आता ब्रेनचे जर आपण फंक्शन्स बघितले तर मूड स्विंग्स होतात, किंवा रात्री झोप न लागणं, खूप जास्त काळजी वाटणं की, आणि मग सगळ्या घरात सांगणं तू काय एवढी काळजी करतेय, एवढं काय झालंय, इतकी काय, किंवा का स्ट्रेस घेते आहेस, हो, किंवा ह्याच्यात एवढा ताण घेण्याचं काय आहे. अँड ती स्त्री अशी विचार करत असते की हो खरंच काय एवढा काय, माझंच काही चुकतंय का. किंवा आता जसं आत्ता आपण शूट रेकॉर्ड करायच्या आधी जे डिस्कस करत होतो की मी माझ्या अनुभवावरून सांगते की माझी आई जेव्हा पेरिमेनोपॉजल होती तर तेव्हा, आणि हे आता मला कळतं, तेव्हा अर्थात मला काही आयडिया नव्हती आणि तिलाही आयडिया नव्हती. ठीक आहे, आई जेव्हा माझी 45 वर्षाची साधारण होती तर तेव्हा अचानक त्यांची भांडणं, आई बाबांची भांडणं खूप वाढायची. आणि मग तेव्हा म्हणजे कितीतरी वेळा मला आई हे म्हणताना आठवतीये की आता मी जी एवढी चिडले, खरं एवढं चिडण्याचं नव्हतं, अगदी की एवढं चिडण्याचं काही झालं नव्हतं, किंवा ट्रिगर पण एवढा स्ट्रॉंग नव्हता, किंवा मी जो काही रिस्पॉन्स दिला तसं देण्याचं झालं नव्हतं. हे आम्हालाही दिसत होतं. आम्ही आईला विचारायचो, आई एवढं काय झालं, पण तू एवढं काही चिडण्याचं झालंच नव्हतं. पण तो जो ताबा असतो मनावरचा किंवा त्याच्यामुळे तुमच्या विचारांवरचा, तुम्ही डिप्रेशन, तुम्हाला हे खूप जास्त त्या दरम्यानच होतं. इफ यू सी की मेजॉरिटी 40ल्या बायका हे आपण थोडे दिवस जरा काउन्सिलरकडे जाऊया का, हा 40शीत विचार करायला लागतात जास्त, कारण तेव्हा तुमचे इमोशन्स जे आहेत ते पण वर खाली होत असतात. रात्री झोप नसते लागत, कारण इन्सोमनिया पण खूप जास्त म्हणजे होतो मला तर खूपच आहे तो. आणि परत त्याची पण गंमत, लाईक एव्हरी सिम्पटम ऑफ पेरिमेनोपॉज, की खरंच हे पेरिमेनोपॉजमुळे आहे का काही दुसरं आहे, का माझी उशी बदलली म्हणून झालं, का ते पण नाही कळत, गार गरम होतं म्हणून झालं, का मी एक इडली जास्त खाल्ली म्हणून झालं. बरोबर. असंही ओव्हरऑल सेन्सिटिव्हिटीज तुमच्या मनाची आणि शरीराची प्रत्येक बदलाला पण जास्त होतं, खूप बदल होतात. आणि दुसरं म्हणजे आता ब्रेनचे हे झाले, नेक्स्ट इज युअर डायजेशन. ठीक आहे, तर आता गटवर इम्पॅक्ट पण तुमचा खूप होतो. आजपर्यंत कधीही, जसं आता मला होतं, मी पेरिमेनोपॉजल आहे, मला लॅक्टोज इंटॉलरन्स झालाय, आयुष्यभर मी सकाळ संध्याकाळ दूध पिऊन मोठी झालेली मुलगी आहे. ठीक आहे, मला दुधाचे पदार्थ आवडायचे, मला आता दही सुद्धा मी 1 वाटीहून जास्त जर खाल्लं तर मला त्रास होतो. आणि हे आत्ता व्हायला लागलंय. आधी तर 6 महिने मला कळलंच नाही, बरोबर, की मलाही लॅक्टोज इंटॉलरन्स आहे. ये मुझे भी हो सकता है.
करेक्ट कारण इतकी वर्ष आपण तेच करत आलो मी तर न्यूट्रिशनिस्ट आहे, मला नाही कळला माझा लॅक्टोज इंटॉलरन्स लगेच. कसा कळला तुला? कसा कळला की मग जसं आता काही दुधाचे पदार्थ खाल्ले तर पोटात काही दुखायला लागणं किंवा ब्लोटिंग होणं, गुडगुडू होणं, टॉयलेटला जायला लागणं, ओके, किंवा मग जास्तच म्हणजे असं डिस्कम्फर्ट, नॉजिया, मळमळ, की नको, वास पण नको मला आता, हेही होतं. अवर्जन्स जे असतात की म्हणजे आता एक झालं की इंटॉलरन्सेस, दुसरं आहे अवर्जन्स की मला आता त्याचा वासही सहन होत नाही, मला होतंय हे, मला अंड बघून मळमळतं, जसं प्रेग्नन्सीत होतं की नाही. करेक्ट तशा त्या हॉर्मोन्सचाच तो खेळ आहे ना. एक्झॅक्टली. तर त्या प्रकारचे सिम्पटम्स की म्हणजे कायम जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन होता पण आता मला आठवतं माझ्या आईने हे पण सोडलं, मी पण मीठ खात नाही गेली 2 वर्ष, किंवा कायम नॉनव्हेज आवडीनं खाणारी म्हणजे नाही, माझी इच्छा खावंच नाही वाटत, खावंच नाही वाटत आता. सो फूड अवर्जन्स होणं किंवा इंटॉलरन्सेस होणं, किंवा आपण जर व्यवस्थित खाल्लं नाही खाल्लं, जरा जरी गडबड झाली, बाहेरचं इकडे तिकडे खाल्लं तर आधी पचायचं आता पचत. हो अगदी. ऍसिडिटी खूप वाढली, खूप ऍसिडिटी, सेम हे सगळं. हे प्रकार जे आहे डायजेस्टिव्ह इम्पॅक्ट होतं. मग तिसरा भाग म्हणजे की ज्याला म्हणतात स्केलेटोमस्क्युलर सिम्पटम्स ऑफ मेनोपॉज. ओके, आता मी जेव्हा जेव्हा म्हणते की मेनोपॉजचं सिम्पटम म्हणजे ते पेरिमेनोपॉजचंही सिम्पटम तेच. आणि गंमत म्हणजे किंवा दुर्दैव म्हणजे जे समजायचं ते समजा, हे सगळे सिम्पटम्स काहींना आधी येतात, काहींना त्या ट्रान्झिशन दरम्यान येतात, काही स्त्रियांना हे नंतर सुद्धा येऊ, मेनोपॉज झाल्यानंतर, रजोनिवृत्ती नंतर सुद्धा हे सिम्पटम्स येऊ शकतात. ओके, चांगल्या 2, 3 का 5 वर्षांनंतर सुद्धा येऊ शकतात. माझ्याकडे काही काही पेशंट्स आहेत ज्यांना 10 वर्षांनी हॉट फ्लॅशेस व्हायला लागलेत. बापरे. ओके, सो इट्स अ व्हेरी फनी, खूपच इंटरेस्टिंग आहे हे, पण त्याचं करू शकतो आपण मॅनेज. आय टेल यू व्हॉट. ओके, सो कमिंग बॅक टू द मस्क्युलोस्केलेटल सिम्पटम्स. ओके, की माझा खांदा दुखतोय, जॉईंट्स, आता माझा गुडघा दुखतोय, असं काही केलं नाही मी, व्यायाम पण व्यवस्थित करते, आता माझा गुडघा दुखतोय किंवा टाच दुखतीये, प्लांटर फॅशायटिस झाले, आता आधी नव्हतं कधी, पण मी उभी राहिले तरी माझा पाय दुखतो, झोपून उठल्यावर आधी पाऊल टाकायचं म्हणजे अरे रामा, थोडा वेळ मी लंगडतेच आहे. ओके, किंवा हिलचं हाड वाढणं, हे सगळं. बापरे. किंवा उशी बदलली का माझी मानच दुखते, काय वेडीवाकडी झोपली बहुतेक, किती दिवस वेडीवाकडे झोपताय तुम्ही, मान दुखतेय, फ्रोझन शोल्डर व्हायला लागणं, टेंडनायटिस व्हायला लागणं, तुम्हाला टेनिस एल्बो होणं. ओके, किंवा इव्हन तुम्हाला जसं स्पॉन्डिलॉसिस पण डायग्नोसिस युजली बायकांमध्ये 40 दरम्यान येतात सगळे. ठीक आहे, तर हे सगळे जे सिम्पटम्स आहेत की खांदाच दुखतोय किंवा हे असे, हे मस्क्युलोस्केलेटल किंवा पेल्विक मसल स्ट्रेंथ जाणं. ओके, तर आता जेव्हा मी हाडांबद्दल बोलते त्याचबरोबर मसल स्नायूंचा पण भाग येतो, की म्हणजे आता हे ऑन कॅमेरा मी सांगते पण हेही होतं, आणि हे मी का सांगते की जर हे तुम्हाला होत असेल तर ते खूप नॉर्मल आहे. हसता हसता थोडीशी शू होणं, कंट्रोल, किंवा इनकॉन्टिनन्स. तू बघशील जरा पुढे 50-60 वर्षाच्या बायका व्हायला लागल्या की जर आठवत असेल किंवा बघितलं असेल घरात तर, की सारखं सारखं बाथरूमला जाऊन थांब मी एकदा परत बाथरूमला जाऊन येते, थांब मी एकदा परत बाथरूमला जाऊन येते, कारण मला 2 तास जरी प्रवास करायचा असेल तरी मला माहित नाही मला अचानक शू लागली तर. अच्छा, मला वाटलं की तुमची वजायनल डिलिव्हरी झाली असेल किंवा त्याचा काही कनेक्शन आहे. सो मेनी मिथ्स. त्याचा काही संबंध नाहीये, तुमची डिलिव्हरी झालेली कधीच आयुष्यात नसेल तरी सुद्धा हे तुम्हाला होऊ शकतं. युरिनरी इनकॉन्टिनन्स म्हणतात याला. हे तुमचे पेल्विक मसल स्ट्रेंथ तुमची कमी कमी जशी होते तसं हे व्हायला लागतं. काही बायकांना इव्हन तुमचे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स वाढतात पाळी दरम्यान. तुम्हाला म्हणजे जर आता पाळी जवळ आली किंवा तर तेव्हा म्हणजे एक तर पिरियड मधले चेंजेस जे आहेत ते होतातच. आधी जर तुमची 20 दिवस म्हणजे 27 दिवसाची सायकल असेल तर ते 30 दिवस होते किंवा 35 दिवस होते, असेही बदलतं. हे तर सर्वसामान्य ते होतातच. आणि मग तुम्हाला जसं की पिरियड जवळ आला की मला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होणं, UTI होणं, किंवा वॅजिनल इन्फेक्शन होणं, खाज सुटणं खूप जास्त, ड्रायनेस होणं, ड्रायनेस ऑफ द स्किन सुद्धा होतं, किंवा केस पण खूप ड्राय होतात. गट हेल्थ पण अराउंड पिरियड्स बिघडते ना, गट हेल्थ पण त्या दरम्यान बिघडतं म्हणजे. आणि पिरियड डायरिया आधी नसेल होत तो आता व्हायला लागतो.
बिमारी तू म्हणजे असं ए माझ्या सो मेनी आन्सर्स, खूप उत्तर. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज की फक्त तुझं नाही माझ्याही बद्दल होतंय, असं सगळ्यांनाच होता हा प्रकार, आणि त्याच्याकडे आपण लक्ष देऊन कसं काम करणार आहे ते त्याच्यानं बघितलं पाहिजे असं. सो आता आणि अजून थोडे सिम्पटम्स आहेत, बाकी आहेत, खूप आहेत. सो नखं तुटणं पटकन, ठीक आहे, की ब्रिटलनेस जे आहे नखांचं वाढणं, किंवा ठेच लागली तरी पण नख तुटलं, या आधी कधी तुटायचं नाही, आता तुटतं नख, ओके, असे प्रकार होणं. आणि मग तुम्हाला इतर पण त्रास होणं, की म्हणजे जसं आता युअर लुकिंग ॲट से तुमचं कोलेस्ट्रॉल वगैरे जर तुम्ही टेस्ट केलं तर LDL थोडंसं वाढलंय, माझं पोटाभोवतीचं वजन, बेली फॅट वाढलंय, किंवा माझे आता जर मी माझं डेक्सा स्कॅन केलं फॉर एक्झाम्पल, तर की म्हणजे तुमच्या हाडाचे आता हाडं ठिसूळ झाली. डेक्सा स्कॅन म्हणजे काय सांग? एक टेस्ट असते की ज्याच्यात स्कॅन करतात आपल्या शरीरात काय स्नायूंचे टक्के किती आहेत, फॅट किती आहे, बोनचं डेन्सिटी काय आहे ते बघतात. बोन डेन्सिटीची पूर्वी टेस्ट करायचे बघतात, बरंच ऍडव्हान्स आता आहे, की म्हणजे हाडं स्ट्रॉंग आहेत की नाही असं ते कळतं, फॅट किती आहे ते कळतं, विसरल फॅट वाढणं, फॅटी लिव्हर, डायबिटीज असे प्रकार सुरू होणं. ऑल ऑफ दिस हॅपन्स बिकॉज ऑफ पेरिमेनोपॉज. नाही, खूपच एक्साइटिंग आहे. त्यापेक्षा क्लॅरिटी तुम्हाला जेव्हा एकेका गोष्टीची येते तेव्हा त्याकडे कसं बघायचं हे आपल्याला जास्त कळतं. आणि मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना पण हे जाणवत असेल की अनेक प्रश्न आपल्याला पडतात की असं मला का होतंय, किंवा असं हिला का होतंय, असं माझ्या बायकोला का होतंय, मैत्रिणीला काय होतंय, आईला का होतंय. तर त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे एकेका मिळत आहेत, आणि उत्तरांच्या पलीकडचंही खूप आपल्याला मिळते. त्यामुळे तुम्ही नक्की हा एपिसोड बघताय तर बघत राहा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढचे सिम्पटम्स महत्वाचे काही असतील तर सांग, आणि मग आपण जाऊ की ह्यासाठी करायचं काय. आता महत्वाचे सिम्पटम्सपेक्षा लक्ष कशाकडे दिलं पाहिजे हे आपण बघूया. कारण आता सिम्पटम्स मी लिस्ट केले, पण जर आता मला अवेअर होऊन मला असं लक्ष ठेवायचंय की मला त्रास नाही होणार पुढे, कारण हे सगळं सगळ्यांनाच होईल अशातला भाग नाहीये, हे सगळं सगळ्यांना एकदम होईल अशातलाही भाग नाही, किंवा याच्यामुळे तुम्हाला खूप प्रॉब्लेम होणार अशातलाही भाग नाही. ठीक आहे. अनेकदा एक खूप इंटरेस्टिंग सिम्पटम म्हणजे की आपल्याला वाटतं की B12 ची डेफिशियन्सी मुळे झालंय असं, पण चेक केलं की B12 नॉर्मल येतं. इलेक्ट्रिक शॉक सिंड्रोम याला म्हणतात. म्हणजे काय की मधनच असं पावलातनं म्हणजे बोटातनं होतं ते, बोटातनं असं होतं, कधीच रॅन्डमली जोरात होतंय, 5 सेकंदासाठी होतंय, आणि ते कधी होईल काही सांगता येत. इलेक्ट्रिक शॉक सिंड्रोम सारखे असे छोटे छोटे पण काही असतात. आता कसं ठरवायचं की मला जे काही हे पेरिमेनोपॉझल सिम्पटम्स आहेत ते डू आय नीड टू वर्क ऑन इट? म्हणजे हे नुसतं सहन करत राहायचं का त्याचं काहीतरी करायला पाहिजे, आणि कधी ते गंभीर होत असेल तर काहीतरी मेडिकल इंटरव्हेन्शन पण लागू शकतं एखाद्या व्यक्तीला. तर ते आता सगळ्यात आधी काय करायचं की तुम्ही 35 झाल्यावर वर्षातनं एकदा तरी तुम्ही तुमचं लिपिड प्रोफाईल, थायरॉइड हॉर्मोन प्रोफाईल, तुम्ही तुमचे जे काही ब्लड मार्कर्स आहेत, शुगर्स आहेत, ह्या सगळ्या चेक केल्याच पाहिजेत. याच्यातलं काहीही अबनॉर्मल असेल तर ते पेरिमेनोपॉज मुळे आहे म्हणून पांघरून घेऊन झोपून जायचं नाही परत. पेरिमेनोपॉज काय. आणि आता प्रॉब्लेम काय आहे की सोशल मीडियावर पण खूप ठिकाणी एकीकडे सगळे असे की म्हणजे घाबरवण्याचा प्रयत्न करतायत, आणि दुसरीकडे असंही सांगणारी लोक आहेत की नाही हे नॉर्मल आहे, तुम्ही तुमचा मेनोपॉज झाला, रजोनिवृत्ती झाली की मग ते सगळं परत होतं तसं नॉर्मल आपोआप होईल. तसं होत नाही, किंवा वाढणारच तुमचं वजन, कारण तुम्ही पेरिमेनोपॉज की पेरिमेनोपॉज आहात म्हणून ते नॉर्मल आहे वजन वाढणं, आणि मग नंतर आपोआप कमी होईल. तू मला सांग किती साठीतल्या बायका तू बघितलंय त्याच्या परत चवळीच्या शेंग काही वजन आपोआप कधीच होत नाही. प्रिसाइजली राईट. तर त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही त्याच्यावर काम करायला पाहिजे. तर एक तर ब्लड मार्कर्स तुमचे बघा. तुमचं जर अचानक वजन वाढलं असेल की म्हणजे आता गेल्या वर्षभरात मी आता जिमच सोडलंय, माझं डाएटच बंद केलंय, किंवा आता मी सारखीच आपली ऑर्डर करून खातीये, असं करून वजन वाढवलं असेल, कारण हे वाढत नाही, हे वाढवलेलं वजन. बरोबर.
तर तसं जर केलं असेल तर मग देन यू ऑब्विसली नीड टू फिक्स दॅट फर्स्ट. पण Correct. विनाकारण किंवा बाकी सगळं तुम्ही व्यवस्थित म्हणजे एक्सरसाइज वगैरे करताय तरी सुद्धा तुमचं 2-1 किलो वजन गेल्या 6 महिन्यात जर वाढलं असेल तर मग ते पेरिमेनोपॉजमुळे असू शकतं. आणि त्यासाठी मग तुम्ही काहीतरी तुमच्या डाएटमध्ये किंवा तुमचे जे काही व्यायाम आहेत त्याच्यातले बदल केले पाहिजेत. सो वजनाकडे लक्ष ठेवा. तिसरं म्हणजे की तुम्ही तुमचा वेस्ट टू हिप रेशिओ आणि वेस्ट टू हाईट रेशिओ हा बघा. सगळ्यात महत्वाचं आहे की वेस्ट टू हाईट रेशिओ, की माझ्या कमरेचं माप हे माझ्या हाईटच्या निम्म असलं पाहिजे. ओके ओके ओके. तर म्हणजे जर माझी हाईट इफ आय मेजर 108 सेंटीमीटर किंवा 100 सेंटीमीटर जर माझी हाईट असेल तर माझ्या कमरेचं माप हे 50 सेंटीमीटर असलं पाहिजे किंवा त्याहून कमी असलं पाहिजे. ओके. सो 0.5 हून कमी असला पाहिजे तुमचा वेस्ट टू हाईट रेशिओ. हे याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे प्रत्येक स्त्रीनी. ओके. नाही तर कसं आपण करतो की आधी स्किनी जीन्स घालायचो साईज 32, मग आता मी कम्फर्ट फिट घालायला लागले साईज 32 आहे. नेक्स्ट मी घालायला लागले स्ट्रेच जीन्स साईज 32 आहे. तसं करू. बरोबर. ओके. सो यू नीड टू बी अवेअर की बदल काय होत आहेत आणि त्याच्यावर ऍक्शन घ्या लगेच, म्हणजे पुढे त्रास नाही होणार. तिसरं म्हणजे की तुम्ही अजिबातच जर म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्यायाम करत नसाल तर तो करायला लागा. नाव इज द टाइम. डॉक्टरांनी सांगायची वाट बघू नका. ओके. अगदी. आणि जेव्हा तुम्ही वजन कमी करायला पण जेव्हा बघताय तर ते असे कुठले क्रॅश डाएट्स वगैरे करू नका. कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो पेरिमेनोपॉजचा आणि मेनोपॉजचा, की आपला मसल मास खूप कमी व्हायला लागतो. माझे स्नायू जे आहेत सगळे, आणि स्नायू म्हणजे त्याचं कमी व्हायला लागल्यामुळे किंवा त्याची शक्ती कमी व्हायला लागल्यामुळे माझी हाडं सुद्धा वीक व्हायला लागतात. बरोबर. सगळी हाडं ठिसूळ होतात आणि मग रजोनिवृत्तीनंतर असं नुसतं पाय मुरगळलं आणि फ्रॅक्चर झालं. बरोबर. हे जे प्रकार आहेत. मग ते सगळं जर नको असेल तर व्यायाम करायला लागा. आत्ताच तुम्ही अजिबात व्यायाम करत नसाल तर. आणि क्रॅश डाएटिंग वाले प्रकार, की म्हणजे मी काही व्यायाम न करता नुसतं डाएट करून माझं 10 किलो वजन कमी केलं, हे सांगण्यात अजिबात भूषण नाही. बरोबर. व्यायाम करून वजन कमी करा. तुमचं व्यायाम मसल मास मेंटेन ठेवून तुमचं जे एक्स्ट्रा फॅट आहे तर त्याच्याकडे लक्ष द्या आणि ते कमी करा. सो दीज आर, आणि हे जर बेसिक्स तुम्ही केले म्हणजे ह्याच्याकडे जर लक्ष ठेवलं तर तुम्हाला इतर जे सिम्पटम्स असतात की मग किरकोळ सिम्पटम्स असतात त्याचा मग फारसा त्रास होत नाही. कारण माझे केस आता कोरडे झालेत पेक्षा माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय हे जास्त इम्पॉर्टंट. बरोबर. त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण 40 वर्षापर्यंत पुरुषांची हार्ट अटॅकची रिस्क किंवा हार्ट डिझीजची रिस्क जी आहे ती बायकांहून जास्त असते. ठीक आहे. 40शीत आल्यावर जसं बायका कामात पण वी कॅचअप ना. बरोबर. की म्हणजे आता तू पण एव्हीपी तर मी पण एव्हीपी, तसं जसं कॅचअप करतो तर तसं हार्ट रिस्क मध्ये पण आपण मागे नाही राहत. आणि 45 वर्षाचे होईस तर हार्ट रेस मध्ये आपण त्यांच्या पुढे जातो. प्रमोशन मिळो न मिळो इथे. अच्छा. आणि त्याचा संबंध तुझ्या हॉर्मोन्स आणि मेनोपॉजशी आहे. कारण एस्ट्रोजन जे आहे ना ते खूप जास्त कार्डिओ प्रोटेक्टिव्ह हॉर्मोन आहे. हार्टला ते एस्ट्रोजन जे आहे आपलं, की जे आता कमी जास्त होत आहे. एस्ट्रोजन काय करतं शरीरात, तो म्हणजे असं एक कमांडर आहे. एस्ट्रोजन जे आहे आपलं, झाशीची राणी आहे ती सगळ्यांना सांगते अरे काय आहे, ह्या सैन्याने इथे झालं पाहिजे, तिथे झालं पाहिजे, इन्सुलिन जे आहे ते नीट चाललं पाहिजे, कोलेस्ट्रॉल जे मॅनेजमेंट आहे ते नीट झालं पाहिजे, तुमचं पचन जे आहे ते नीट राहिलं पाहिजे. पण जेव्हा सेनापती किंवा ती राणी जेव्हा कधी येते कधी दांडी मारतीये असं जर तेव्हा सैन्याने काय करायचं. पण मग ऑन दिस नोट मला सांग की मग या काळामध्ये स्त्रियांनी त्यांची कार्डिओव्हास्क्युलर ऍक्टिव्हिटी वाढवली पाहिजे किंवा हार्ट स्ट्रेंथनिंग करायला पाहिजे असं आहे का काही? एक पहिला गोड गैरसमज असा आहे की फक्त आपण रनिंग सुरू केलं किंवा झुंबा केला किंवा प्रचंड जाऊन सायकलिंग केलं किंवा असं काही फक्त कार्डिओव्हास्क्युलर ऍक्टिव्हिटीने आपला हार्ट स्ट्रॉंग होता असा गैरसमज आहे लोकांचा. तुझे मसल स्ट्रेंथ तर आवश्यक. कारण नाही तर काय होतं की तुम्ही नुसतेच असे हे पण होतं ना की 40शीत आल्यावर मग आता लक्षात येत आहे की बाबा अब तो हम 20 के नहीं रहे. आपल्याला तरुण राहायचं आहे, आपल्याला अप अँड अबाउट राहायचंय, तरुण दिसायचं आहे. आता माझं काम हा एक स्वतंत्र मुद्दा वेगळा आहे, पण ही गरज मानसिक, भावनिक, शारीरिक इतकी प्रबळ होते की तिथनं तो माझा प्रयत्न आणि
ती माझी जर्नी जी सुरू झाली याविषयी मला आनंद आहे. पण मला हे अगदी व्यवस्थित आठवतंय की ती त्या काळात सुरू झाली जेव्हा मी 39-40 वर्षाची होते तेव्हा. हो, कारण काय होतं की साधारणपणे आपण जर बघितलं तर विषित आपण कशाचाही विचारच ही नसतो. काय खातोय काय वाटेल ते काही झालं तरी पचतंय, आपलं वजन नाही वाढत आहे, काही नाही. आपण एकदम मस्त दिसतोय, सगळीकडे पार्ट्या करतोय. 30 वर्षाचे झालो की मग शी काल जास्त झाली जरा पार्टी. हा अगदी. मग आणि मग 35 झालं की 1 मिनिटं, माझ्या मैत्रिणींची 2 मुलं झालीत किंवा 1 मुलगा झालाय आणि आता ती पोस्टपार्टम वेट लॉस म्हणजे ती परत बारीक वजन झाली आहे. कमी. माझं अजून लग्न नाही झालंय, ठीक आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही मला, पण मग माझं तिच्यासारखंच वजन झालंय, पण मला तर मूल पण नाहीये. मग सडनली यू स्टार्ट रिअलायझिंग की बस अभी मैं जवान हूं नाहीये, काहीतरी बदल झालाय त्याच्यात. आणि मग ते कॅचिंग अप साठी ती आणि मग तेव्हा मग परत आपल्याला काय सगळंच एकदम फटाफट. पटकन, उठून झालं असं शर्ट घातलाय का मी आणि बदल 30 days चॅलेंज. हा बस Lose belly fat. 7 days मधले चॅलेंजेस करतात. 30 दिवस पण तू खूप म्हणतेस 7 डे चॅलेंजेस करतात. ओके, मग आणि प्रॉब्लेम काय होतो, जगात सगळीकडे आपल्याला सारखे तेच सांगतायत ना. हो तेच ना. पण वजन कमी करायचं म्हणजे काय, खाणं बंद करायचंय. राईट, रॉंग. तुम्ही खाणं बंद केलं तर मग तुमचा मसल मास जाणार आहे, मग तुमची चिडचिड होणार आहे, मग तुम्ही कामाकडे तुमचं लक्ष नाही राहणार आहे. यू आर गोइंग टू बी हँग्री. कोणी समोर आलं ते तुझं फोडू का आता, असं होणार आहे. पण तुम्ही वजन कमी करायला म्हणून तुम्ही खाणं सोडलंय. राईट, हे जे मार्ग सगळे आहेत आणि त्याच्या आहारी आपण जातो. ऑल ऑफ अस हॅव डन दिस. हो अगदी. ओके, म्हणजे मी स्वतः सुद्धा हे केलेला आहे प्रकार की म्हणजे नाही सगळेच करतायत तर मला का नाही जमते इंटरमिडियंट फास्टिंग. इट्स सच अ ब्युटिफुल टूल. मी तर त्याचा अभ्यास पण केलाय. हो, सकाळी उठून खायचं नाही, माझं डोकं दुखतंय. पेशंट किती सांगताय तुम्ही मला, काय काय सांगा, अशी पाळी आली होती. तेव्हा आय रिअलाइज की इंटरमिडियंट फास्टिंग इज नॉट वर्किंग. की विविध ऑप्शन्स आणि ज्याला पिरियॉडिक फॅट्स म्हणतात ना, की आता हे आलं, मग आता किटोजेनिक डाएट आलं, आता पॅलिओलिथिक डाएट आलं, आता कॅलरी डेफिसिट आलं, अमुक आलं, तमुक आलं. ह्या सगळ्यातनं आपण स्वतः मला काय योग्य आहे, मला काय जमतंय, मला काय सूट होत आहे आणि मी काय करायला पाहिजे, ह्यासाठी हे जे नॅव्हिगेट करायला लागतं, आपला मार्ग काढायला लागतो आणि स्वतःकडे बघावं लागतं. हे या वयातल्या बायकांनी करणं किती आवश्यक आहे आणि ते कसं करायचं. तर तुझ्या अत्यंत आवडत्या विषयावर आणि तुझ्या एक्सपर्टीज आहे तिथे आपण आता वळूया. आहार आणि पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज ऑफकोर्स. स्त्रीकडनं ना पूर्ण जग सगळ्या बाबतीत परफेक्शन सारखं एक्सपेक्ट करत असतं आणि स्त्रिया आपण स्वतः सुद्धा एक विसरतोय की मी आपण त्याच्या आहारी जातो की मी जर काही एक तर माझं काही चुकूच शकत नाही. आय एम नॉट अलाउड टू मेक एनी मिस्टेक्स. आणि दुसरं म्हणजे जर ते चूक झाली की बाबा नाही माझं दुर्लक्ष झालं, तर म्हणजे आज जर माझं वजन वाढलंय तर ह्याला मीच माझ्याकडे लक्ष नाही दिलंय हे एकच कारण असू शकतं. मला वेळच नव्हता हे कारण खोटं असं नसू शकतं ना, कारण असं कसं. राईट, 1 तास तुम्हाला मिळतो. की म्हणजे नाही, जग हे आपल्याला जागा ती करून देत नाही, पण आपणही आणि आपणही कोणाला सांगत नाही की मला याच्यासाठी वेळ आवश्यक आहे. त्यामुळे सुरुवात जी आहे ना ती जरा ऑब्जेक्टिव्हली स्वतःच्या रुटीनकडे आणि आपला खरंच कशात किती वेळ जातोय ह्याच्याकडे बघून सुरुवात केली पाहिजे. आणि दुसरी म्हणजे की जसं मी म्हणते की न्यू इयर रेझोल्युशन सगळे जसे करायला जातात ना की आता परत होईलच न्यू इयर रेझोल्युशनचा प्रकार. जानेवारी आला की म्हणजे मी तर नवीनच अमिता होणार आहे की मी जरा 1 तारखेपासून जर मी आज 31 तारखेला जर मी 7 वाजता मरत उठतेय पण मी 1 तारखेला मी अचानक पहाटे 4 वाजता उठणार आहे, असा काहीतरी आपला खूप गोड गैरसमज. आणि 1 तारीख आणि सोमवार फार घातक असतो, भयंकर घातक. आणि सध्या मी बिझी आहे, काही महिन्यांनी मला वेळ मिळणार आहे, खूपच म्हणजे माझं आयुष्य बदलणार आहे, खूपच म्हणजे मला सगळ्यासाठी वेळ मिळणार आहे. आपण त्याची वाट बघत बसतो. बरोबर. सो सगळ्यात आधी जे काही आपण करायला बघतो म्हणजे आता स्त्रियांविषयी पेरिमेनोपॉज विषयी बोलतोय तर ह्याच बाबतीत की वेन यू आर ट्राईंग टू वर्क ऑन युअर हेल्थ, बी रिअलिस्टिक.
ओके, की खरंच आत्ता मला किती वेळ आहे. मी जर आता म्हणलं की नाही, मी अगदी रोज सागर संगीत, अगदी आमटी भात भाजी पोळी कोशिंबीर सकाळ संध्याकाळ खाणारच आहे, स्वतःच करून मोजून, शक्य आहे का? मग त्यातल्या त्यात माझ्या आयुष्यात काय शक्य आहे, मला कशासाठी वेळ आहे, त्याचा विचार करा आधी. ओके, जरा प्लॉट डाऊन करा की माझा कशात किती वेळ जातोय, मग गॅप अनालिसिस करून किंवा कुठे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी शोधता येणार आहे, कशात बदल आपण अगदी सहज बदल कशात करू शकणार आहेत, याचा विचार आधी केला पाहिजे. एक साधं उदाहरण देते. ठीक आहे, जेव्हा मी म्हणते की तुम्ही जरा वॉकला जायला हवं, ठीक आहे, मला सांगतात की बायका म्हणतात की नाही मला वेळच नाहीये. बरोबर आहे, तुम्हाला वेळ नाहीये, पटतंय. ठीक आहे, मुलाला बसवर सोडायला जाता का तुम्ही खाली? हो, जाते ना सोडायला, बस सोडायला. ठीक आहे, जाताना तुमचे वॉकिंगचे शूज घालून जाल, त्याला बसमध्ये बाय केलं की तुम्ही 2 राऊंड मारून. करेक्ट, एवढं तर करता येईल. बरोबर, सुरुवात इथून करा. अचानक मी 10 किलोमीटर मॅरेथॉनचं ट्रेनिंग, गरजच नाहीये बरोबर तसं करायची. कारण तुम्ही तसं करायला लागलात की काय होणार, 4 दिवस तुम्ही कराल आणि मग नंतर 5व्या दिवशी नाही करू शकणार, आणि मग तुम्ही झोडून कोणाला काढणार आहे, स्वतःला. तू कसं नाही केलं, कसं नाही केलं, तुला हे पण आता झालं, 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात झालं, तुला हे पण नाही जमलं, आणि त्याने तुमचं मन अजून खचणार. बरोबर. ठीक आहे, त्यामुळे जे जे काही आपण ठरवतोय ते रिअलिस्टिकली ठरवायला पाहिजे. ठीक आहे, आणि हेच डाएट बद्दल सुद्धा आहे. ठीक आहे, की आता जर मला दिसतंय की आजच्या तारखेला मी आठवड्यातनं 3 वेळा बाहेरनं मागवते जेवण, जे मला माहितीये की मला म्हणजे नाहीये चांगलं माझ्यासाठी. ठीक आहे, आणि एक असा एक दुसरा माइंडसेट कसा असतो की ऑल ऑर नथिंग. बरोबर, की मी आयदर एकदम करेक्टच जेवणार आहे, हेल्दीच जेवणार आहे, किंवा मग मी काहीही विचारच करता मग मी बिर्याणी पण मागवणार आहे, चिकन लॉलीपॉप पण मागवणार आहे, डेझर्ट पण मागवणार आहे, आणि जिलबी रबडी पण मागवणार आहे. इधर मी सगळं एकदम परफेक्ट करणार आहे किंवा मी सगळंच सोडून देणार आहे. हा माइंडसेट बदलला पाहिजे. मध्य गाठता येतो. मॉडरेशन, एव्हरीवन कॅन वर्क ऑन मॉडरेशन. आणि तुम्ही सुरुवात ही छोटी करा. 3 वेळा ऑर्डर जर करताय तर ते 3 वेळाच ऑर्डर करा, ठीक आहे, पण त्यातले कमीत कमी 2 वेळा जरा बरी गोष्ट ऑर्डर करा. आहेत, आणि सगळ्या ऍप्सवर सुद्धा ऑर्डरिंग ऍज वेल हेल्दी ऑप्शन्स पण आहेत. तुम्ही त्या वाटेला जर जात नसाल तर तो प्रॉब्लेम आहे. पण बदल जो आहे तो करायचा आहे. तर मग अचानक मग नाही, मग मी ऑर्डर नाहीच करणार आणि मग मी आता घरीच बनवणार, असं करू नका. सो स्टार्ट स्मॉल वेन यू आर थिंकिंग ऑफ युअर डाएट. दुसरं म्हणजे की आपण प्रॉब्लेम कसा येतो की एक साधा जर रूल आपण फॉलो केला, ठीक आहे, की जर मी 30शीत आहे तर मी 30-30-30-30 हा रूल फॉलो केला पाहिजे. ठीक आहे, 30 म्हणजे एज 30 ऑनवर्ड्स. तर हा 430चा रूल म्हणजे काय आहे? 30 grams ऑफ प्रोटीन इन एव्हरी मील, प्रत्येक वेळा. म्हणजे आता दिवसात मी 3 वेळा जर खातीये, बाहेर ब्रेकफास्ट लंच डिनर जर मी खातीये, तर त्याच्यातनं मला प्रयत्न माझा असला पाहिजे की मला 30 ग्रॅम तरी प्रोटीन मिळेल. अच्छा, ठीक आहे, ओके. प्रत्येक मील मध्ये 30 ग्रॅम प्रोटीन मिळणं शक्य होत नाही, विच इज ओके. बॅलन्स करा. आपण परीक्षा द्यायला जातो तेव्हा प्रयत्न नेहमी पैकीच्या पैकी मार्कांचाच करतो की नाही, का आपण असंच म्हणतो की नाही मी आज 30% आणणार आहे, तसं नाही करत ना आयडियली. पण मग तुम्ही प्रयत्न जर जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा करताय तर तसंच इथे पण करायचं. 30 grams ऑफ प्रोटीन ब्रेकफास्ट लंच डिनर. सेकंड इज 30 minutes ऑफ एक्सरसाइज. ओके, दिवसातनं कमीत कमी 30 minutes 30 मिनिटं तुम्ही एक्सरसाइज करायची. 30 grams ऑफ फायबर, दिवसभरातनं 30 ग्रॅम फायबर मिळालं पाहिजे, त्याचा प्रयत्न करा. आणि 30 प्लांट पॉइंट्स इन अ वीक. 30 प्लांट पॉइंट्स म्हणजे काय की पूर्ण आठवड्यातनं मी असे जे शाकाहारी पदार्थ आहेत किंवा प्लांट बेस्ड पदार्थ जे आहेत, तर तसे 30 वेगवेगळे मी प्लांट बेस्ड पदार्थ पूर्ण आठवड्यातनं खातीये का, याचा विचार करा. उदाहरणार्थ की जर मी आज कोबी खाल्लाय तर आठवड्यातनं 3 वेळा पुढे कोबी नाही खायचा. अच्छा, तसं व्हेरिएशन, त्याच्या वेगवेगळ्या भाज्या खाणं. आणि प्लांट पॉइंट जेव्हा आपण हे करतो तर तेव्हा त्याच्यात इव्हन मोहरी जिरं तेही धरलं. अच्छा, धरा, ते पण काही हरकत नाही.
ठीक आहे. पण मग आता कायमच आमच्याकडे म्हणजे असं गमतीत काही काही ह्यांच्यात आपण म्हणतो की यांचे मेन्यू एकदम फिक्स ठरलेले असतात. सोमवार, बुधवार, शुक्रवार हे फक्त त्यांच्याकडे फ्लॉवर बनणारे किंवा फक्त बटाटा बनणारे आणि मग बाकीचे दिवस जे आहे तर त्यांच्याकडे कधी काय म्हणजे असं कोबी खाल्ला किंवा कधी भेंडी खाल्ली. हमारे यहाँ तो हमेशा भेंडी बनती असे पण असतात. सो कारण मुळातच आमच्याकडे 5च भाज्या येतात असेही सांगणारे सगळे. आणि अनेकदा घरातली बाई काय म्हणते की मला हे सगळं आवडतं पण ह्यांना आवडत नाही, तर मी माझ्यासाठी वेगळी भाजी कुठे करू. हो, कारण तो लोड परत तो बाईवर येतो किंवा तो एक सवयच असते ना आपल्याला की ठीक आहे मला आवडत नाही किंवा मला आवडतं तरी तुला जे आवडतं ते मी करू. हा पण एक खूप मोठा ही मानसिकता पण बायकांची आहेच ना. हो, की म्हणजे प्रेमापोटी किंवा बाबा तू आदळापट करशील या पोटी किंवा मला नाही तर दोनदा करावं लागेल त्यापेक्षा जे आहे ते मी तुम्ही करता. पण आपण त्याच्यात काय करू शकतो की मला गवारीची भाजी आवडते ना, मी एकदम अर्धा किलो करून ठेवते ना, ती फ्रीज मध्ये ठेवता येते, तर ती मी सोमवारी आणि गुरुवारी खाऊ शकते, हरकत नाहीये तसं खायला. पण मग तुम्हाला जर आवडतंय, तुम्हाला जर खाता येतंय, विशेषतः या स्टेज मध्ये तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे म्हटल्यावर आपण करूच शकतोय. सो दॅट इज द थिंग. 30-30-30-30 आणि मग हे 40शीत हे कंटिन्यू करायचं 30शी पासून. 30-30च का 40-40-40? नाही ते खूप जास्त होईल. 30च करता 30 30 grams ऑफ प्रोटीन इन एव्हरी मील बाय इटसेल्फ इज अ होल लॉट ऑफ प्रोटीन. त्यामुळे तेवढं जरी मेंटेन केलं की 30शीत आलात मग ह्याचा प्रयत्न करा आणि मग यावर पुढे काम करत राहा. आणि आता जसं 40s मध्ये मग व्यायाम मी म्हणेन की आता कमीत कमी 40 मिनिटं करा, जर 30 मिनिटाचं झालंच आहे तर. पण व्यायामाचं कसं आहे किंवा इवन जसं आता आपण एक जरा बरं खायला लागलो की हेल्दी जर आपण खायला लागलो तर इफ यू नोटिस्ड ओके की जेव्हा आपण व्यवस्थित वर्कआउट वगैरे करत असतो तर तेव्हा अगदी लग्नाला जरी गेलो तरी आपण बेसावध म्हणजे असं जाऊन पूर्णपणे जे काही आहे ते सगळं तेलकट तुपकट खातोय असं करत नाही. हो, कारण ती तुमची लाईफस्टाईलच होते ना, तुमची ती फूड हॅबिटच होते की त्याला एक्सरसाइजचा हेल्थ इफेक्ट म्हणतात किंवा हेल्थ हॅलो म्हणतात. पचतच नाही अनेकदा खूप हेवी किंवा. आणि म्हणून इव्हन सगळ्या स्त्रियांना मी नेहमी हे सांगते की व्यायाम तुम्ही वजन कमी करण्यासाठी नका करू. व्यायाम हे तुमचं मेंटल हेल्थ अँकर म्हणून करा. अगदी. आणि हा मी खूप अनुभवलंय. सकाळी उठून आधी अर्धा तास जो स्वतःसाठी काढत नसाल तर करा मॅनेज. आणि काही कोणाचं काही जग बुडत नाही. आपण 30 मिनिटं चालायला गेलो सगळ्यांना 30 मिनिटं नसते असं, तशी सवय लावा सगळ्यांना. आणि मग स्टार्ट डुईंग दॅट ॲज अ मेंटल हेल्थ अँकर. कारण तुम्ही जर सकाळी व्यायाम करायला लागलात, आणि सकाळी का म्हणते म्हणजे तुम्हाला तितकंच दिवस पुढचा जो आहे तो त्याचा इफेक्ट राहतो. असं काही नाही की तुम्ही रात्री व्यायाम केला तर काही चुकतंय किंवा त्याचा इफेक्ट नाही होते असं. पण इट हेल्प्स टू स्टार्ट युअर डे विथ अन एक्सरसाइज. तर तुम्ही सकाळी केल्यावर मग आपोआप तुम्ही तुमचा आहार जो आहे तो पण जरा बरा मॅनेज कराल. त्यातल्या त्यात तुम्ही यू विल मेक बेटर चॉईसेस इन व्हॉट युअर इटिंग असं. आणि द लास्ट थिंग म्हणजे स्त्रियांसाठी सगळ्यात घातक काही असेल तर ते म्हणजे उपासमार. उपासमार कुठल्याही प्रकारची करू नका. मग ते कोणी तुम्हाला सांगितलं की आता तुम्ही 3 डे फास्ट करा, तुमची शुगर कमी होतील, डिटॉक्स म्हणून काय भलते जलते प्रकार असतात. डिटॉक्स म्हणजे माझा अजिबात मला आवडत नाही तो शब्दच. पण ठीक आहे, आता इंडस्ट्री खूप जास्त त्याचा मारा करते सगळ्यांवर. पण पहिली गोष्ट कुणालाही डिटॉक्सची गरजच नाहीये, कारण तुमचे लिव्हर आणि किडनी सक्षम आहेत, ते करतील मॅनेज. आणि दुसरं म्हणजे आपण स्त्रियांनी जर आपण अशी उपासमार करून घेतली तर आपला कायम मसल मास जातो. आणि एक लक्षात ठेवा की म्हणजे आपण सगळ्यांनीच हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण हे म्हणतो ना की आता माझ्या आजीचा तन्मणी एअरलूम, त्या आजीचा तन्मणी मी पुढे नेलाय. ऍक्च्युली तुमचं एअरलूम काय असलं पाहिजे की माझी आजी ती 80 वर्षाची होईस तर 90 वर्षाची होईस तर पण ताट उभी होती, वाकली नव्हती, तेवढा मसल मास होता तिच्याकडे. पास ऑन दॅट लेगसी. तन्मणीचं काय करणार त्या एक अत्यंत बेसिक जगत होत्या, उत्तम घरचं सकस खात होत्या आणि त्यांची लाईफस्टाईल खूप ऍक्टिव्ह होती, जी आता आपली काळाच्या ओघात तशी राहिलेली नाहीये. पण त्यामुळे त्याची जागा घेणारं वेगळं काहीतरी आपण योग्य पद्धतीने करणं आवश्यक आहे आणि तो एअरलूम तसा जपणं आवश्यक आहे. पण फक्त एक हेही लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की
आपण म्हणतो की आज्यांची लाईफस्टाईल त्यांना काही त्रास नाही व्हायचे, पण तेव्हा ह्याचा अवेअरनेस नव्हतं, तेव्हा तशा टेस्टही अवेलेबल नव्हत्या, तेव्हा स्त्रिया त्यांना काय त्रास होते ते बोलायच्या पण नाही, एकमेकींना पण नाही सांगायच्या. आता आपण गेल्या अर्ध्या तासात एकमेकींना काय काय आपल्याला त्रास होतोय हे सांगितलं. हे स्त्रिया एकमेकींना सांगायच्याच नाहीत, कारण आपण बोलायचंच नाही. आपण आहाराविषयी बोलतोय आणि आज तू आमच्या बरोबर आहेस, तर तुला ही एक छोटीशी गिफ्ट देताना मला आनंदही होतोय आणि मला कुतूहलही वाटतंय की तुला ह्याच्याविषयी काय वाटते. या आहेत नेत्राज इंडियन मील्स. ह्याच्यात वेगवेगळी प्रॉडक्ट्स आहेत. ह्या इन्स्टंट प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे ज्यांना घरी दरवेळेला स्वयंपाक करायला वेळ नसेल किंवा घरी स्वयंपाक सागरसंगीत करणारं कोणी नसेल, परदेशात राहत असतात अनेक लोक, त्यांना उत्तम आणि झटपट होणारे पदार्थ या ब्रँडचे आहेत आणि अतिशय चविष्ट आहेत. तर उदाहरणार्थ हा प्रसादाचा शिरा आहे, त्यानंतर शाही पुलाव आहे, अजून काय आपण बघूया, तांदूळाचा उपमा आहे आणि ही आहे खमंग दाल फ्राय. सगळ्या माझ्या आवडत्या गोष्टी आहेत, त्याच तुला मी देते आहे. आणि ह्याची इन्ग्रेडियंट जेव्हा तू वाचशील तेव्हा मला खात्री आहे की थँक्यू. काही मोजके पदार्थ सजेस्ट करू शकशील की झोप चांगली लागण्यासाठी, स्ट्रेस थोडासा मॅनेज होण्यासाठी, किंवा मुख्य म्हणजे गट हेल्थ तुमची चांगली राहण्यासाठी काय खावं बायकांनी आणि काय टाळावं, हे अगदी तू थोडक्यात सांगू शकशील तर उपयोग. जे खात आहे, म्हणजे 3 वेळा खात आहे, 4 वेळा खात आहे, तर त्याच्यात काहीतरी कुठला तरी प्रोटीनचा अंश असू द्या. की म्हणजे नुसतंच पोहे खाल्ले सकाळी नाश्त्याला तर मग त्याच्यात प्रोटीन काही नाही, त्याच्याबरोबर तुम्ही अंड तरी खा किंवा काहीतरी हाय प्रोटीन योगर्ट किंवा असं काहीतरी प्रोटीनची जोड द्या त्याला. सो प्रत्येक मीलमध्ये तुमच्या प्रोटीन असलंच पाहिजे. आणि तुम्ही फायबर वाढवा, कारण गट इश्यूज खूप वाढतात पेरिमेनोपॉज मेनोपॉज मध्ये, की तुम्हाला इवन फिशर्स पाईल्स असेही प्रकार खूप जास्त वाढतात, कारण त्याचा तुमच्या स्ट्रेस आणि अँझायटीशी पण लिंक आहे आणि पेरिमेनोपॉझल जे चेंजेस होतात गट हेल्थमध्ये त्याच्याशी संबंध आहे. तर त्यामुळे जाऊन असे प्रोबायोटिक सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा तुमच्या आहारात फायबर जे आहे ते वाढवा. आणि त्यामुळे तुम्ही भाज्या, कडधान्य किंवा इवन जसं चिया सीड्स किंवा सब्जा किंवा जवसाची चटणी, कारळ्याची चटणी, तिळाची चटणी, अशा चटण्या तुमच्या आहारात असणं. भाज्यांबद्दल तर बोललोच आपण. सो फायबर जरा वाढवा जे खात आहे त्याच्यातलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जसं रात्री जेव्हा तुम्ही हे करताय तर खूप वेळानं वजन कमी करायला किंवा असं म्हणून डिनर मधले कार्ब्स काढून टाकतात, पूर्ण काढतात, की म्हणजे मी रात्री नुसतं प्रोटीन आणि भाजी असेल तरी ठीक आहे, एक वेळ मिळवलं म्हणेन, पण सूप आणि सॅलड फक्त खातायत किंवा फक्तच कोशिंबीर खाल्ली, 2 काकड्या खाऊन झोपले असं करतात. तर तसं करू नका, कारण मला झोप नाही लागणार रात्री. त्यामुळे तुमच्या रात्रीच्या जेवणात सुद्धा प्रोटीन आणि त्याबरोबर थोडेसे कार्ब्स, म्हणजे थोडासा भात किंवा एखादी फुलका, असे थोडे कार्ब्स जरी असू द्या, म्हणजे रात्री झोप नीट लागेल. आणि तिसरं म्हणजे याचा आहाराबद्दल सांगते, पण झोपेच्या विषयी पण जेव्हा बोलतोय त्याच्यात, की तुमचा फोन जो आहे तो तोंडावर पडेस्तोवर किंवा तो पडल्यावर मगच झोपणार सगळेच. म्हणजे आता माझे रील सुद्धा बघता तुम्ही, त्यामुळे थँक्यू, पण माझे रील सुद्धा तो फोन तोंडावर पडेस्तोवर बघू नका, कारण दॅट इज नॉट, म्हणजे आपल्याला माहितीये की फोन आणि तुमचा झोपेचा केवढा जास्त संबंध आहे. व्यायाम करायला लागा जर करत नसाल काही तर, अगदी म्हणजे 30 मिनिट वॉक इज ऑल्सो इनफ. आणि वेन इट कम्स टू हार्ट हेल्थ, की म्हणजे आता तुम्ही पेरिमेनोपॉझल जर व्हायला लागला, 35+ जर झालेले आहात, तर तुम्हाला एका गोष्टीची खूप जास्त दक्षता ठेवली पाहिजे, ती म्हणजे की पूर्ण आहारात आपल्या फॅट किती जाते. म्हणजे असं छानपैकी सकाळच्या याला मिसळ तर्रीवाली तवंग, किंवा मग रात्री पण खाल्लं मटण, किंवा नवऱ्याने खाल्लं चिकन आणि मी खाल्ला नुसता तेलकट रस्सा, असं नाही. तेलाचं प्रमाण जे आहे, तुपाचं प्रमाण पण जे आहे ते कमी केलं पाहिजे. दिवसभरातनं फार फार तर 5 ते 6 चमचे एवढंच तेला तुपाची आपल्याला गरज असते. प्रत्येक जण, इफ यू आर नॉट कॉन्शियस, तर आपण कमीत कमी म्हणजे ऑन अ गुड डे और ऑन अ बॅड डे फॉर मी, की म्हणजे तुम्ही 15 चमचे तरी सगळे खात असतात. गरज फक्त 5 ते 6 चमच्याची आहे. बाहेर जर गेलात, लग्नाला गेलात, पार्टी करायला गेलात, तर काही प्रमाणच नाही असं. आणि त्यातून जर असं की अनेकदा स्त्रियांचाही हा समज असतो की तेलातच तर भाजी शिजते,
नाहीतर ती कच्चीच राहते असंही काही नसतं. ती आणि ते पण ना, तेला तुपाचं खा, दुधा तुपाचं खा, हा पण एक नरेटिव्ह आहे. आणि तूप खा म्हणजे मग तुमची हाडं, जॉईंट्स joints राहतील नाही. म्हणजे आणि जास्त किती खा हा पण त्याच्यात मुद्दा आहे ना. 2 चमचे दिवसभरात ना मॅक्स, बरोबर. त्याच्यावर गरज नाहीये. आणि तुपाच्या बाबतीत खास सांगू इच्छिते की आता मी साधं वरण भातच खाते आणि त्याच्यावर मी तूप छान रवाळ असा चमचाभर तूप घातलं, ते चमचाभर नसतं, ते 3 चमचे असतं. वितळल्यावर 3 चमचे होतात ना त्याचे. अरे बापरे. याच्याही कडे लक्ष ठेवा. मी चमचाभरच तूप खाते फक्त सकाळी आणि संध्याकाळी. 6 चमचे झालं ते. जागी 6 चमचे झालं ते. लक्ष ठेवा त्याच्याकडे. बरोबर. आणि परत दुसरी गंमत पण कशी करतात की मी साखर सोडली बरं का हल्ली. मी चहा सुद्धा बिन साखरेचा प्यायला लागले. आता बिना साखरेचा चहा पितेय आणि त्याच्याबरोबर ग्लुकोज बिस्किटचे पुडे. 1 चमचा साखर वगळली आणि 12 चमचे साखर खाल्ली, प्लस त्याच्याबरोबर 12 चमचे वनस्पती आलं मुफ्त. अरे काय जाणीव माहीत असणं हे फार आवश्यक आहे. आणि प्रॉब्लेम काय होतो की आपण ना अवेअरनेस ठेवला पाहिजे जरा. बरोबर. की आपण जे काही करतोय ते खरंच नीट करतोय की नाही. कारण जसं आता माझ्याकडे पण क्लिनिकमध्ये येणारे म्हणतात की नाही आम्हाला तर हे असं खायलाच लागतं. मी त्यांना सरळ विचारते, असं खाऊनच तुमचे रिपोर्ट झालंय ना, मग खायला लागतं. मग आता हे असंच खायचे तर मग काही फरक पडणार नाही. बरोबर. ते अजून वाईटच होणार आहेत. त्यामुळे शरीर बदलतंय तर तुम्हाला बदलायलाच लागणार, सवयी बदलाव्याच लागणार आहे. आपण आता विषित नाही. बरोबर. हा, आणि हे स्वीकारणं इथनच सुरुवात होते. माझा मुलगा 3 लाडू दिवाळीला जाता येता खाऊ शकतो, मी अर्धा लाडूच खाऊ शकते बेसनाचा. बरोबर. कारण तो 14 वर्षाचा आहे, मी 42 वर्षाची आहे. मला एक कॅफीन विषयी प्रश्न विचारायचा आहे. कारण अनेकदा वेट लॉस आणि ह्याच्या फिटनेसच्या जर्नीमध्ये ब्लॅक कॉफी किंवा कॅफीन हे चांगलं आहे असं सांगतात. पण माझा स्वतःचा मला कॉफी खूप आवडते, पण माझा गेल्या काही वर्षातला अनुभव असा आहे की मी 5 वाजल्यानंतर कॉफी जर प्यायली तर मला रात्री नक्की झोप लागत नाही. तर कॅफीन टाळावं का ते घ्यावं? त्याचा काही तुमच्या आरोग्याला काही त्याचे परिणाम चांगले होतात, काही फायदे आहेत? मग विशिष्ट वेळेनंतर ते टाळल्याने काही त्यातनं तुम्हाला बदल होतात, मदत होते? कॅफीन विषयी काही सांगू शकलीस तर? बघ, झोप जी तुला लागत नाही की तू 5च्या पुढे जर कॉफी प्यायलीस तर हे मेजॉरिटी लोक हे आता सुरू झालंय आणि कारण नव्हतं. तुला खरं सांगू का, आता तू जास्त लक्ष द्यायला लागलीस स्वतःकडे. मे बी याआधी असं असेल, तू प्रॉबेबली तुझा दिवस इतका हेक्टिक असायचा की तेवढा त्या कॅफीनचा परिणाम नव्हता. नाव यू आर मोर अवेअर कदाचित की आता माझी झोप, कारण तुझ्या लक्षात आलंय आता की माझी झोप नीट नाही झाली तर मला पुढचा दिवस खराब जातो. किंवा पूर्वी मी सहजच 1-1:30 पर्यंत जागत असेल, आता मी जागत नाही. कॉलेजमध्ये असताना 4 पर्यंत प्रोजेक्ट संपवून मग 7 वाजता लेक्चरला हजर नाही करायचो आपण. विचार करत होतो का काही कुठल्याही झोपेचा का रिकव्हरीचा? पण आता आपण त्याचा विचार करतोय, केलाही पाहिजे. काही चूक नाहीये त्याच्यात. पण येस, कॅफीन तुम्ही उशिरा घेतलं तर मग तुमचा झोपेवर परिणाम होतो, 100% होतो. काही असे असतात की ज्यांना नाही होत, म्हणजे त्यांनी पण फरक. सो दॅट्स व्हेरी बायो इंडिव्हिज्युअल असतं ते. आणि पण या स्टेजशी काही संबंध आहे का त्याचा, पेरिमेनोपॉज, मेनोपॉज? येस, असतो. कारण ओव्हरऑल जसे आपली फूड सेन्सिटिव्हिटी जशी वाढते, तर तसं जसं आता मी मगाशी सांगत होते तसं की मी 1 कप चहा मी पचवू शकते, 2 कप चहा जर मी पिले तर मला त्रास होतो. मला कॉफी सुद्धा विशिष्ट प्रकारचीच, म्हणजे आता हे मला माहितीये की मी तेवढी अवेअर झालेली आहे आणि तेवढ्या अनुभवावरून की आय बीन नोटिंग की मी जर सपोज आता मी दुधावाली कॉफी पिले तर वाटच लागते माझी, कारण लॅक्टोज इंटॉलरन्स व्हायला लागलाय मला आता. पण ह्याच्यात सुद्धा मी 4च्या पुढे किंवा 3च्या पुढे जर कॉफी पिले तर मला जास्त त्रास होतो, झोपेवर परिणाम होतो. किंवा मग काही जणांचं कसं होतं की जास्त कॉफी पिल्याने अँझायटी वाढते त्यांची, असं. तर
असं काही ऍब्सोल्यूट असं बंदच करा किंवा चालूच ठेवा किंवा घ्यायला लागा अशातला काही भाग पण बॉडी नाहीये. क्यूज तुम्ही तुमचे घेऊन त्या पद्धतीने बदल त्याच्याकडे घडवणं लक्ष आवश्यक. ठेवा. जर तुम्हाला कळतंय की आता मी मे बी काल मी कॉफी पण प्यायली होते ना, तसं पण असू तसंही शकतं, असू शकतं. म्हणून मला झोप नाही लागली, मग पुढच्या वेळी लक्ष ठेवा, नका पिऊ कॉफी, असं एवढंच. आपल्याला सगळीकडे बघायला वाचायला ऐकायला मिळणारी गोष्ट आहे म्हणजे सप्लिमेंट्स. आणि पेरिमेनोपॉझल मेनोपॉझल बायकांना तर हे चहूबाजूनी आपल्याला ऐकायला मिळतं की तुम्हाला मॅग्नेशियम घ्या, शतावरी घ्या, कोलॅजिन घ्या, मग स्किन प्रोडक्ट्समध्ये रेटिनॉल घ्या, बायोटिन घ्या. बायोटिन घ्या. असा एक खूप जे शब्द कदाचित 20 वर्षापूर्वी मला हे शब्दही माहिती नव्हते, ते आता रुटीन झालेत. म्हणजे चहा घ्या तसं कोलॅजिन घ्या असं ते झालं आहे. आणि मगाशी तू बोललीस तसं ते एक ती इंडस्ट्री आहे, त्याचं एक खूप मोठ्या प्रमाणावर व्यावसायीकरण झालेलं आहे. आणि आपण इतके एका संवेदनशील आणि वल्नरेबल मनस्थितीत असतो आत्ता बायका, पेरिमेनोपॉझल बायका, मेनोपॉझल बायका, की पटकन काहीतरी एक अरे हा आशेचा किरण आहे हा. आणि माझ्यासारख्या आपल्यासारख्या अनेक बायका अतिशय नॅचरली त्याला बळी पडतायत. तर ह्यातलं तथ्य कशात आहे? काय केवळ मार्केटिंग आहे? ही वेगवेगळी सप्लिमेंट्स आपण घ्यावीत का घेऊ नयेत? घ्यायची तर ती काय स्वरूपात घ्यावीत? म्हणजे आता आयुर्वेदिक सप्लिमेंट्सचा पण एक मोठा, हर्बल सप्लिमेंटचा पण एक मोठा धडाका आहे. तर ह्यातनं काय योग्य, काय अयोग्य, काय चांगलं, काय वाईट, हे कसं ओळखायचं आम्ही बायकांनी? आपण परीक्षा जेव्हा लिहितो आधी आपण उत्तरपत्रिका जी असते ती भरतो, बरोबर, मगच पुरवणी घेतो. बरोबर. पुरवणी आधी घेऊन सुरुवात करतो का? अगदी खरंय. तेच आहे, सप्लिमेंट्स आहेत. आधी ती उत्तरपत्रिकेत त्याच्यात तर उत्तर लिहा, आधी ती भरा, मग सप्लिमेंट्सचा विचार करा. कारण फक्त म्हणजे मी डाएट सांगते म्हणूनच म्हणते अशातला भाग नाहीये. सगळे जे सप्लिमेंट्स असतात ते बाय डिझाईन त्याचा असंच म्हणजे डिझाईन केलेलं असतं की ज्याच्यात त्यांनी गृहीत धरलेलं असतं की जसं आता D3 किंवा तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट काही घेताय, नावातच त्यांनी लिहिलंय की हे पूरक आहे. पूरक आहे, बरोबर. हे मुख्य आहार नाहीये तुमचा. तुम्ही मुख्य आहारात, मेन आहारात तुमच्या काहीतरी खाणार आहात व्यवस्थित, मग त्याच्यातली गॅप तुम्ही भरून काढायला म्हणून सप्लिमेंट्स असतात. आणि आपण काय करतो की जेवण जाऊ दे, मला जेवायला वेळ नाही झाला, पण मी जाऊन कोलॅजिन घेते. उपयोग काय आहे? मी जर खाल्लंच नसेल मेन, तर ते कोलॅजिन कशावर काम करेल? सगळे सप्लिमेंट्स जे आहेत ते कायम त्याचं जे रूट असतं, आपण खातो की नाही, गिळतोय ते पोटातनच जात आहेत, बरोबर. त्याचं सगळ्याचं अब्झॉर्प्शन जे आहे सगळ्या सप्लिमेंट्सचं ते कुठल्या ना कुठल्या न्यूट्रिएंट बरोबर होत असतं. पूरक आहार आहे. ओके. जसं अगदी साधं D3चं सप्लिमेंट जर तू बघितलं, आता D3 हे काही मेनोपॉझल किंवा पेरिमेनोपॉझल सप्लिमेंट नाहीये, पण D3 ची डेफिशियन्सी अनेक लोकांना असते, स्त्री पुरुष सगळ्यांनाच असते, ठीक आहे. पण D3चं पण जे आहे ते तुम्ही जर आहाराबरोबर घेतलं तर त्याचं अब्झॉर्प्शन जास्त चांगलं होणार आहे. तसंच जर मी कोलॅजन जे आहे सप्लिमेंट, ते मी कोलॅजन घेतेय पण माझ्या ब्रेकफास्टमध्ये किंवा माझ्या लंचमध्ये काही प्रोटीनच जर नाहीये, तर माझं शरीर जे मी उच्च क्वालिटी कोलॅजन आणले खूप पैसे देऊन, त्याचा वापर ते नुसतं साधं पनीर सारखंच करणार आहे. इट इज जस्ट गोइंग टू सप्लिमेंट म्हणून कामच नाही करणार, तुमचा मूळ आहार नाही येणार. कारण तुमचा मूळ आहार जो आहे हा त्याचा पाया आहे. तुम्ही जर फाउंडेशनच नाही दिलं तर ती बिल्डिंग उभी कशावर राहणार आहे? बरोबर, ठीक आहे. सो एक प्रकार हा झाला की आधी तुम्ही डाएट मेन तुमचं मॅनेज करा, बरोबर. दुसरं म्हणजे आता सध्या पेरिमेनोपॉझल सप्लिमेंट्स मध्ये काय ट्रेंडिंग आहे? ट्रेंडिंग का म्हणते? कारण ते तसंच आहे, त्याच्या मागे एव्हिडन्स काहीही नाहीये, ठीक आहे. वेगवेगळे हर्बल टीज मिळतात हल्ली, चहा तऱ्हेचे, किंवा ह्याचा एक्स्ट्रॅक्ट, फलाण्याचं पावडर पाण्यात घालून प्यायचे जे प्रकार असतात, नुसते अशा पावडरी वेगवेगळ्या टीज, कशाचाही उपयोग होत नाही. अच्छा, पण त्या गोष्टी त्याच्यात नसतात म्हणूनच होत नाही का?
आपल्याकडे सायंटिफिक एव्हिडन्सच नाहीये. एव्हिडन्स नाहीये. ओके, की म्हणजे जसं आता ब्लू पी टी म्हणून सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि लोक हल्ली घरी त्याची झाडं पण लावायला लागली. किंवा मी घरी बाबा ब्लू पी टी मी विकत नाही आणणार, मी ते घरात उकळून हे करते. असं काहीही एव्हिडन्स नाहीये त्याच्यात. कॉर्टिसॉल मॅनेजर्स म्हणून एक सप्लिमेंटचा प्रकार, तो पण एक शब्द वारंवार आता येतोय. कारण जो तो उठून तो कॉर्टिसॉल एकदम शून्यच करायच्या मागे लागलेला आहे. कॉर्टिसॉल आपलं संपलं तर आपण उठणार नाही, म्हणजे फक्त दिवसात उठणार नाही असं नाही, आयुष्यातनं उठणार नाही किंवा आयुष्यातनं उठू किंवा उठू कायमचे, कारण इतकं महत्वाचं आहे कॉर्टिसॉल. ओके, आता कॉर्टिसॉल मॅनेजर किंवा तुम्ही कॉर्टिसॉल कमी करण्याचे सप्लिमेंट्स घेऊन काही फरक पडत नाही. अच्छा, फरक कशाने पडतो? उत्तम, जगातलं सगळ्यात उत्तम कॉर्टिसॉल मॅनेजर आणि जगातलं सगळ्यात उत्तम कोलॅजिन जनरेटर किंवा कोलॅजिन सिंथसायझर काय आहे? व्यायाम. हे मला मान्य आहे. हे अगदी अनुभवातून सिद्ध झालेलं आहे. कुणीही म्हणत नाही की व्यायाम केलं हे काय बरं वाटतंय. हो, छानच वाटतं अगदी. मग तुम्हाला वेगवेगळे असे उत्तेजक पेय काही वगैरे किंवा असले चहानं काम करायला वगैरे गरजच नाही, तुम्ही व्यायाम करा. ठीक आहे. अजून एक सप्लिमेंटचा प्रकार हल्ली खूप जास्त बघायला मिळतो, तर तो म्हणजे मॅग्नेशियम. हो, झोप लागण्यासाठी पण मॅग्नेशियम, असं मी खूप ऐकलं. आता मॅग्नेशियमचे पण प्रकार आहेत. जसे मिठाचे 5 प्रकार आहेत की नाही, गुलाबी, हल्ली तर अजून स्वतः पचरंगी करून टाकले, रेनबो सारखे रंग येतात मिठात. पण किंवा डाळींचे प्रकार म्हणूया, डाळींचे जसे 5 प्रकार किंवा 8 एक असतील, तसेच मॅग्नेशियमचे पण प्रकार असतात. ठीक आहे. प्रत्येक मॅग्नेशियमचं जे सॉल्ट असतं त्याचा वेगळं ऍप्लिकेशन असतं. मॅग्नेशियम थ्रिओनेट, मॅग्नेशियम ग्लायसिनेट, मॅग्नेशियम सिट्रेट, असे वेगवेगळे प्रकार मिळतात. मी एक रील बघितलं, मी मॅग्नेशियम घेते म्हणून मी गेले दुकानात जाऊन घेऊन आले मॅग्नेशियम ग्लायसिनेट. मला याच्याने झोपेचं तर काही झाला नाही फरक, पण मला 3 वेळा टॉयलेटला जायला लागतंय. तुम्ही चुकीचंच घेतलंय. ठीक आहे. परत मॅग्नेशियम ग्लायसिनेट हे झोपेसाठी घेतलं जातं, पण त्याच्यात सुद्धा ते सगळ्यांनाच सूट होतं अशातला भाग नाही. काहींना काहीच फरक नाही पडत, अजून मी एकदम टक्क जागीच असं होतं. काहींना मी मॅग्नेशियम घेतल्यामुळे मला 11-12 वाजेस्तोवर आपली झोपच नाही आली, असंही होतं. त्यामुळे सगळ्यांनाच त्याची गरज असते अशातला भाग नाहीये. ठीक आहे. अजून एक तिसरी चौथी वडेवर कॅटेगरी सप्लिमेंट्सची मेनोपॉजच्या याच्यात जर बघितली तर म्हणजे की हल्ली असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स मिळतात की तुम्हाला प्रोटीन किंवा तुम्हाला असे कुठले तरी एक्स्ट्रॅक्ट बरोबर काहीतरी हर्बल एक्स्ट्रॅक्ट टाकला जातो त्याच्यात, असं की किंवा अनेकदा तुम्ही असे वेगवेगळे कर्क्युमिन म्हणजे हळदीचे पण डेरिव्हेटिव्ह वाले की इन्फ्लमेशन अँटी इन्फ्लमेटरी. ठीक आहे. तर आता अँटी इन्फ्लमेटरी करायचं म्हणून की म्हणजे मला इन्फ्लमेशन कमी करायचं म्हणून की आपण प्रयत्न करतात सगळे की नाही मी हा चहा पिते ना ते सप्लिमेंट घेते, असे काहीही त्याची गरज नसते. इन्फ्लमेशन असं तुम्ही वेगळं काही सप्लिमेंट कुठलेही घेऊन कमी करूच शकत नाही. ठीक आहे. तुमचा आहार, आरोग्य, झोप हे नीट केलं, व्यायाम नीट केलं की आपोआप इन्फ्लमेशन रेग्युलेट होतं. इन्फ्लमेशन सुद्धा कधीही आपण 0 करायचं नसतं. इन्फ्लमेशन हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी, आवश्यक आहे. आज जर मला काही लागलं तर ते बोट सुजलं पाहिजे, बरोबर, नाही तर ते दॅट इज इन्फ्लमेशन. डास चावला तर मला कळलं पाहिजे ते मला डास चावून गेला, गाण झाली पाहिजे, दॅट इज इन्फ्लमेशन. करेक्ट. ओके. त्यामुळे इन्फ्लमेशन पण खूप महत्वाचं आहे, पण ते जेव्हा अनावर होतं किंवा ब्लोटिंग होतं लिमिट, हे बघ ब्लोटिंग आणि इन्फ्लमेशन वेगळं आहे. ब्लोटिंग हे गट इश्यूज मुळे होतं. मला ब्लोटिंग जास्त झालंय म्हणजे माझं इन्फ्लमेशन खूप वाढलंय किंवा मला खूप गरम होतंय म्हणजे पण त्याची फिलिंग ते एकच असतं ना, की ब्लोटिंग झालेलं आणि इन्फ्लमेशनची फिलिंग काय असते? इन्फ्लमेशनची टेस्ट असते. अच्छा. इन्फ्लमेशनची टेस्ट काय आहे? तुम्ही तुमचे CRP नावाची एक टेस्ट असते ती बघा आणि तुम्ही तुमचे ESR बघा आणि ऑफकोर्स बाकी पण टेस्ट ज्या असतात तर त्या सगळ्या तुमच्या जर नॉर्मल, कारण आजच्या तारखेला किंवा आपल्या शरीरात काहीही अबनॉर्मल असेल की म्हणजे जरी माझी ब्लड शुगर लेवल्स अबनॉर्मल असतील त्याचाही अर्थ हा असतो की माझ्यातलं इन्फ्लमेशन वाढलंय.
आपण इन्फ्लमेशनचा सिम्पटम्सशी जोडायला जातो, बरोबर. पण तसे सिम्पटम्स नसतातच मुळे. किंवा व्हिज्युअल सिम्पटमशी की म्हणजे काहीतरी मी वेगळे दिसेल, बोट सुजली आहे. हो, पण ते तुमचं वॉटर रिटेन्शन होते किंवा ब्लोटिंग होते, कारण तुम्ही डाएट मध्ये तुमचे फायबर कमी आहे, म्हणून तुमच्या अंगठ्या तुम्हाला घट्ट होत आहेत सकाळी उठल्यावर. ओके, पण तुमचं डायजेशन फिक्स करा. इन्फ्लमेशन हॅज गॉट नथिंग टू डू. ओके ओके ओके. सप्लिमेंट्स विषयी बोलताना अजून एक मेनोपॉज पेरिमेनोपॉजच्या संदर्भात वारंवार ऐकू येणारा शब्द आणि त्याविषयी असे तसे प्रवाद आहेत, तो म्हणजे HRT, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी. थोडासा नकारात्मक सूर मला माझ्या अनुभवाला आलेला आहे. न्यूट्रिशनिस्ट म्हणून तुझं HRT विषयी काय मत आहे? हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी जी आहे तर ती उगीच म्हणजे त्याला असं एवढं निगेटिव्ह हे केलेलं आहे. आपल्याकडे कसं आहे ना, हॉर्मोन आणि स्टिरॉइड या दोन गोष्टींना सगळे खूप घाबरतात आणि समजून घेत नाहीत की आता ती हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी एस्पेशली इन द केस ऑफ पेरिमेनोपॉज म्हणजे ती काय असू शकते किंवा कधी कोणाला सांगतात असं ते करायला. जसं काही काही स्त्रियांना ना खूप त्रास होतो अगं, की म्हणजे त्यांना धडधडतंय छातीत, बोलता बोलता पण असं एकदम धडधड एवढं होतंय, किंवा त्यांचे ECG अबनॉर्मल येत आहेत, किंवा त्यांचं कोलेस्ट्रॉल वगैरे सगळं गडबड होत आहे, किंवा त्यांना आता खूपच अशक्तपणा आला आहे, असे खूप जास्त सिव्हिअर सिम्पटम्स असतात काहींना. ओके, काहींना जसं एंडोमेट्रिओसिस, एडिनोमायोसिस अशी काही हिस्ट्री असते, मग तुम्हाला हिस्टॉरिकली आधीच तुमची पाळी जी आहे ती खूप तुम्हाला त्रास देते, मग त्यातून परत पेरिमेनोपॉज येतो, आगीत तेल ओतलंय. मग इन दॅट सिनारिओ तुम्ही काहीच हरकत नाहीये हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी घ्यायला. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे आपल्या देशात अजून तेवढी सुलभ नाहीये हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी झालेली, आणि बाहेर जसे वेगवेगळे पॅचेस किंवा असे इंजेक्टेबल्स असे मिळतात तसे इतके सर्रास आपल्याकडे मिळत नाहीत तितके अजून. पण जर म्हणजे तुम्हाला एवढा जर त्रास होत असेल त्याच्यामुळे, किंवा इव्हन जसे इन्फेक्शन्स वगैरे पण सारखे होतात, किंवा तुम्हाला ड्रायनेस वगैरे पण, व्हॅजिनल ड्रायनेस वगैरे पण खूप जास्त वाटतं, तर तशासाठी पण ऑइंटमेंट्स असतात, हॉर्मोनचे एस्ट्राडायोल वगैरेचे ऑइंटमेंट सुद्धा असतात, त्यांनी पण खूप फरक पडू शकतो तुम्हाला. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन त्यांना विचारा की माझे हे सिम्पटम्स, जर हे काही मी ट्राय केलं, किंवा हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे अगदीच पूर्ण खूप सारखेच तुम्ही असे हॉर्मोन्स घ्यायचे असं नाही, ते साधं क्रीम किंवा ऑइंटमेंट रूपात पण असू शकतं. त्याविषयी माहिती कमी आहे, पण थोडासा सूर असा पण आहे की जर निसर्गाने तुमच्या आयुष्याच्या या टप्प्यावर ही जर निसर्गाची रचना आहे, तर त्या निसर्गाच्या रचनेच्या विरोधात जाऊन तुम्हाला तरी तो हॉर्मोन किंवा तरी तुमचं ज्याला स्त्रीत्व किंवा जे काय म्हणतात ते जागं ठेवण्याचा किंवा ते चालू ठेवण्याचा अट्टहास करण्याची काय गरज आहे, हा एक विचार असतो. आणि हाही विचार असतो की ह्याचे लॉंग टर्म परिणाम किंवा दुष्परिणाम आपल्याला आत्ता माहीत नाही आहेत, हाही एक विचार असतो. आणि मुळातच जो मनात आपल्या गोंधळ चालू असतो, या गोंधळात आणखी याची थोडीशी भर पडते, म्हणून हा एक प्रश्न. बघ, एक तर ना तू, माझं याच्यावर जरा थोडं वेगळं मत आहे की पुरुष जेव्हा वय त्यांचं वाढायला लागतं, त्याबरोबर होणारे प्रॉब्लेम जे त्यांना व्हायला लागतात, त्याची औषधं आपण सर्रास एक्सेप्ट करतात सगळे. स्त्रियांची रजनिवृत्तीची औषधं यायला लागली, मग त्याच्यात एक पितृसत्ताक विचार आहेच की मग तुम्ही पुढचा विचार करा की 20 वर्षांनी तुम्हाला काय होणार, 20 वर्षांनी काय होणार आहे. आता मला जो त्रास इफ आय एम गोइंग थ्रू हेल, मी आता त्याचा विचार नाही करायचा. बरोबर. का बरं, का नाही करायचा? जर अवेलेबल आहे त्याच्यासाठी. मला जर आज ताप आला तर मी नाही घेणार आहे का पॅरासिटामॉल, का मी म्हणणार आहे नॅचरल प्रोसेस आहे, सहन कर. एखाद्या पुरुषाला करून दाखवायचा. हो, कारण स्त्रीनी तर सहन जे होतंय ते सहन करायचं हे ठरलेलंच आहे. त्यांना तर 99 डिग्री असेल तरी पण पांघरून घेऊन झोपतात. स्त्रियाने नुसतं सहनच करायचं. बरोबर आहे. आणि पुरुषांचा मॅन फ्लू. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला ना प्रोपगँडा असा केला जातो की तुमचे प्रॉब्लेम जे आहेत सहन करा, तुम्हाला सहन करता येतं तर तुम्ही सहनच करा. अगदी खरं. आणि मग त्याला सगळे नॅचरल असे लाईक यू आर गोइंग अगेन्स्ट नेचर किंवा नैसर्गिक नाही करत आहे वगैरे असे त्याला लेबल लावली जातात. पण मी फक्त एवढं म्हणजे, आणि आता टू बी व्हेरी ऑनेस्ट खूप जास्त त्याच्यावर रिसर्च पण आता झालेला आहे. US FDA सुद्धा आता त्याच्यावरची जी ब्लॅक बॉक्स वॉर्निंग होती ती सुद्धा काढलेली आहे. अच्छा, ओके. आणि गंमत तुला सांगायची म्हणजे 40 वर्षांआधी
US मध्ये सुद्धा ओके की स्त्रियांना 40च्या झाल्या की हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे हॉर्मोनल औषध द्यायचेच बाय डिफॉल्ट. की नाही बाबा ह्यांना हा त्रास होतो 40शीत आल्यावर स्त्रियांना, तर त्यांना हे हॉर्मोनल आपण एक थोडं सप्लिमेंटच असतं ते एक प्रकारचं, तर ते देऊया म्हणजे त्या लेवल्स एस्ट्रोजन कमी व्हायला लागल्या तर ते थोडं वाढतील आणि मग त्यांना त्रास कमी होईल असं. पण मध्यंतरी 1-2 वेगळ्या स्टडीज आल्या की ज्याच वॉज नॉट म्हणजे सपोर्टेड, ते पूर्ण म्हणजे असं स्कॅन्डल झालं होतं ऑफ सॉर्ट्स की ज्याच्यात नीट स्टडी एखादी रिप्रेझेंट किंवा इंटरप्रिट नाही केली गेली आणि त्याच्यामुळे सगळी भीती बसली लोकांच्या मनात असं. पण काही हरकत नाहीये. आणि सगळ्यात जास्त हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी कोणाला महत्वाची आहे किंवा उपयोगी पडू शकते माहितीये कोणाला माहितीये? ज्यांना एक तर अर्ली मेनोपॉज आलेला असतो. मी तेही म्हणणार होते की मेनोपॉज मध्ये पण वेगवेगळ्या स्त्रियांना वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या काळात इव्हन एथनिसिटीजचा त्यामध्ये खूप मोठा हात आहे. तर जेव्हा तू म्हणतेस असं काही काही ज्या केसेस आहेत की खूप लवकर मेनोपॉज येतो किंवा सर्जरीजमुळे अनेकदा कॅन्सर ट्रीटमेंट्समुळे अर्ली मेनोपॉज येतो, त्या संदर्भात थोडंसं आता सर्जिकल मेनोपॉज जो असतो की जो अचानक आलाय, काहीतरी तुमचं इतर त्रासापायी म्हणजे तुम्हाला एंडोमेट्रिओसिस आहे किंवा असे काही त्रास होत आहेत किंवा कॅन्सर पायी किंवा व्हॉट एव्हर अदर मेडिकल रिझन्स, त्याच्यामुळे तुमचं युट्रस काढायला लागलंय किंवा ओव्हरीज काढायला लागले, त्याच्यामुळे तुम्हाला मेनोपॉज आलाय आणि तो अचानक जेव्हा येतो मग तेव्हा तुमचे शरीर पण तेव्हा तयार नाहीये. ग्रॅज्युअल जसं स्टेडी डिक्लाइन झालं पाहिजे, अर्थात ग्रॅज्युअल होत नाही पण स्टेडी डिक्लाइन जसं व्हायला पाहिजे तसं होत नाहीये. मग अचानक तुमच्यावर जर मेनोपॉजची पाळी आली आहे तर मग तुम्ही काय करणार? मग तेव्हा हॉर्मोन रिप्लेसमेंट हे भयंकर उपयोगी आहे. बरोबर. कारण टीशीत जेव्हा माझ्या इतर ज्यांचे लग्न होत आहेत ना, मुलं होत आहेत, तेव्हा माझा मेनोपॉज आलेला आहे जर मेडिकल रिझन्स, ते मानसिक दृष्ट्या पण खूप ते. आणि मग इन 30s बघ, आता आपण 40 वर्षाचे झालोय, आपल्या मनाची तयारी झालेली आहे कारण हळूहळू माहिती आहे आपल्याला की ते होणार आहे आणि आपल्याला आपल्या शरीराने हळूहळू त्याचे सिग्नल सांगायला लागले शरीर अगदी की बाबा आता 20शीतल्या एका झालं नाही, पण मी जर 25व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी मला काही अशी सर्जरी करायला लागली आणि मग अचानक जर मला मेनोपॉजचा सामना करायला लागतोय आता, मग तेव्हा मी काय करायचं? तेव्हा हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी दिलीच पाहिजे. आणि सिमिलरली हे जर आता जसं मी म्हटलं तसं की काही स्त्रियांना अर्ली मेनोपॉज पण फॅमिली हिस्ट्री असते, बरोबर, की म्हणजे आईला पण खूप लवकर जर मेनोपॉज आलेला आहे तर मग आपल्याला पण येऊ शकतो, ही पण असते. मग अशा वेळी काय करायचं? पुढचे म्हणजे तुम्ही सहन करत राहायचं 60 वर्ष सहन करत राहायचं नुसतं. काही हरकत नसते हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतले तर तुमच्या डॉक्टरना विचारा. म्हणजे योग्य सल्ला योग्य डॉक्टरकडनं घेऊन, जे मेनोपॉज आणि हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी मधले एक्सपर्ट्स असतील, तज्ज्ञ असतील, त्यांना जाऊन विचारा. सर्रास काही सगळ्यांनी हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी घ्यायची गरज नसते. माझे केस गळतायत म्हणून मी हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी घ्यायला जायचं का? तर गरज नाही. तुमचा आहार सुधरवा, बरोबर, तुमचा व्यायाम करायला लागा, आपोआप ते केस बरे होतील. ओके. पण म्हणजे ते इतकं नुसतंच इतकंही त्याला म्हणजे साधं अगदी नुसतंच म्हणजे मला ताप आला म्हणून मी पॅरासिटामॉल घेतली तसा प्रकार नाही हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा. पण त्याला घाबरायची किंवा नाहीच मी हॉर्मोन नाही घेणार काही झालं तरी, अशी काही करायची गरज नाहीये. त्या अवस्थेतनं जाणाऱ्या त्या स्त्रीकडे बघण्याची तिच्या आजूबाजूच्या लोकांची दृष्टी, म्हणजे अनेकदा तुलाही असा अनुभव आला असेल की PMSचा जेव्हा त्रास होत असतो तेव्हा छोट्या मोठ्या भांडणांमध्ये असं होतं की काय तारीख काय अशी चर्चा होते आणि प्रत्येक गोष्ट त्या PMS वर ढकलली जाते आणि संपूर्णपणे जाणीव नसणं, इथून थोडीफार संवेदनशीलता असणं, अवेअरनेस असणं, इथपर्यंत येऊन आता पुढे त्या पेरिमेनोपॉझल किंवा PMSच्या सिम्पटम्सना दोषी ठरवायचं आणि परत त्या बाईकडे बोट दाखवायचं. ही पण एक आपल्याला टेंडन्सी दिसते. कारण आणि त्याचं साहजिक आहे की आपल्यालाच कळत नसतं आपल्याला काय होतंय, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना नक्की ते कसं कळणार? त्यांनाही ते कन्फ्युजिंग असणार, त्यांनाही कळत नसणार की हिचं नक्की काय करायचं आता, ही बापरे हिला आवरा. तर हे जे हिला आवरा आहे ते योग्य पद्धतीने आणि संवेदनशीलतेने आजूबाजूच्या मुलं असतील, सासू सासरे असतील, मित्रमंडळी असतील, पार्टनर असेल, ह्या सगळ्यांनी कुठेतरी ते करणं आवश्यक आहे. आणि त्याच वेळेला स्त्रीनीही
ते एक टूल म्हणून न वापरणं. म्हणजे मी परवाच एक बातमी वाचली की अमुक एका अभिनेत्रीनी शी हॅज कन्फर्म दॅट शी इज पेरिमेनोपॉझल. आणि हे वाचून मला इतकी गंमत वाटली की हाऊ डज शी कन्फर्म. आणि आता हे सोशल मीडियावर ही बातमी देऊन मग आता आम्ही काय करायचं त्याचं. ते नॅचरल आहे, ते होणारच नॅचरल आहे. आहे. आणि पहिली गोष्ट असं काही नसतंच की म्हणजे जसं मलेरियाची टेस्ट केली ना, मलेरिया आहे. positive, तसं पेरिमेनोपॉज पॉझिटिव्ह असली काही टेस्ट असं काही नाहीच. तर मला असंही या निमित्ताने त्या अवस्थेतनं जाणाऱ्या स्त्रीच्या आजूबाजूची जी माणसं आहेत त्यांची एक दृष्टी असावी, त्यांची एक संवेदनशीलता असावी. तर त्यांच्यासाठीही तू काहीतरी सांगावंस असं मला वाटतं. आणि हे तुम्ही सगळं म्हणून जरी ही वुमन की बात असली तरी सुद्धा, किंवा म्हणूनच ती सर्वांनी बघणं आवश्यक आहे. कारण आपण एकीकडे असं म्हणतो की विमेन आर सो कॉम्प्लिकेटेड. तर दिस इज अ वे, हा एक मार्ग आहे स्त्रियांना आणखीन चांगल्या पद्धतीने जाणून घ्यायचा. त्यामुळे हे केवळ स्त्रियांसाठी नाही, तुम्हा सर्वांसाठी आहे. त्यामुळे सगळ्यांनी हे एपिसोड्स नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओव्हर टू यू. सो आधी आपण ना स्त्रिया, मला हे जमत नाहीये किंवा मला हे जड जात आहे किंवा मला याच्यात मदत हवी आहे हे सांगत नाही मुळात. हो, ठीक आहे, अगदी. तर आधी ते आपण सोडलं पाहिजे की मदत मागा. मला वेळ होत नाही हे तुमच्या नवऱ्याला, पार्टनरला, मुलांना सांगा की मला आता व्यायाम करायला हवा आहे अँड आय नीड युअर हेल्प. करेक्ट, बरोबर. आणि मदत मागण्यात कुठल्याही प्रकारचा कमीपणा नाहीये, कधीच नसतो. तर हा एक सोडून द्या. दुसरं म्हणजे की जर मी पेरिमेनोपॉज, इफ आय एम गोइंग टू पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉज या शब्द की नको बाबा मी कसं सांगू, असं काही वाईट नाहीये. अर्थात आता ते सिनेतारिकेने केलं तसं पण की मी कन्फर्म म्हणजे हे जाहीर करायचं त्याच्या काही भूषणही नाही, काहीच नाही, ते नॉर्मल आहे. म्हणजे आपण काही असे एव्हरेस्टवर जाऊन सांगतो की नाही माझी पाळी आली, बरोबर, तितकंच नॉर्मल आहे माझं पाळी जाणं. बरोबर. सो तसं काही करायची गरज नसते. पण आपल्या वातावरणात पीपल हु आर नियर अँड डिअर टू अस, फॅमिलीला वगैरे पण आपण सांगायला पाहिजे की असं असं होतंय. जसं आपण स्वतः माहिती गोळा करतोय ती फक्त स्वतःकडेच न ठेवून ती बोला, सांगितलं पाहिजे की हे असं असं अपेक्षित आहे, मला होतंय अशातलं नाही. किंवा आपण मनात विचार करतो बघ की जसं आता तू विचार करतेस की मला हे पेरिमेनोपॉजमुळे होतंय का, तर हा विचार ओपनली करा, बोला त्याविषयी की अरे बहुतेक ना हल्ली मला हे असं असं त्रास व्हायला लागलंय बरं का. आता मला अजून कळलं नाही की हे मी माझं डाएट नीट नव्हतं म्हणून झालंय का हे पेरिमेनोपॉज मुळे झाले. पण स्टार्ट दोज कॉन्व्हर्सेशन्स इन द हाऊस. ओके. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, आणि ही जबाबदारी म्हणजे पुरुषांवर पण तेवढीच आहे घरच्या, की जॉर्ज बुशचं एक उदाहरण देते. आता परवाच एका एपिसोडमध्ये, एका इंटरव्ह्यू मध्ये जॉर्ज बुशच्या मुलीने सांगितलं की तिला आठवतंय की जेव्हा ती एक दिवस तिच्या आईशी भांडली होती, खूप वाटेल तशी उलट उत्तरं दिली आईला, आणि मग ती निघून गेली तिथून. जॉर्ज बुशना याच्याबद्दल कळलं. त्यांनी जाऊन तिला ते रागावले आणि म्हणाले, तुझी आई राईट नाव शी इज गोइंग थ्रू मेनोपॉज, जाऊन आधी तिची माफी माग. आता हे अवेअरनेस असणं की ऑलरेडी एवढ्या डिफिकल्ट काळात ती जातीये, तिला त्रास होतोय आणि त्यामुळे हे सगळं होतंय, तर त्याच्यात पूर्ण आपल्या फॅमिलीनी सगळ्यांनी तिची मदत केली पाहिजे. आणि ही मदत आपण पण तेवढी ग्रेस आपल्यात असली पाहिजे की आपण ती मदत ऍक्सेप्ट घेतली पाहिजे, की त्याच्यात काही कमीपणा न मानता की नाही जमत, मला त्रास होतोय, मला प्लीज हेल्प करा. असं जर केलं तर आय थिंक थोडं सोपं होईल आपल्यासाठी. वा मीता, थँक्यू व्हेरी मच. आज तू काय होतं, कशामुळे होतं, कसं होतं, याचबरोबर त्यासाठी आपण काय करायचं, त्यातनं कसं जायचं, आणि एक हे जे स्थित्यंतर आहे जे तसं कठीण आहे पण तितकंच ते नैसर्गिक आहे, तर या स्थित्यंतरातनं आपण शांतपणे आणि ग्रेसफुली कसं जायचं हेही तू आम्हाला सांगितलंस. खूप छान, नेहमीप्रमाणे खूप छान मनमोकळ्या गप्पा झाल्या. तुझे खूप खूप आभार.
आरपार वुमन की बातच्या सगळ्या टीमकडनं. येस. आणि या विषयावर एवढा म्हणजे एवढा आपण एपिसोड पण केला, त्यामुळे आरपारचं पण म्हणजे खूप कौतुक आहे, कारण खूप नॉट अ लॉट ऑफ पीपल आर टॉकिंग अबाउट दिस आणि खूप महत्वाचं खूप महत्वाचं आहे. सगळ्यांनीच त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच.